पुन्हा आता आज परत परत काही नव्याने लोक जॉईन झाले आहेत. साधं अजूनही लोक जॉईन होत आहेत. जवळजवळ 66 लोक आहेत जे लोक पहिल्यांदाच या आपल्या आरोग्य आपल्या या सदरात आलेले आहेत. पहिल्यांदाच कोणाच्या रेफरन्सने आले मित्राचे, त्यांनी इथे यस टाईप करायचे फक्त, किंवा न्यू न्यू टाईप करायचं, एन किंवा न्यू चॅट बॉक्सवर. आम्हाला समजेल नवीन किती लोक आलेले. ठीक आहे. हा, तर हे शिबिर सुरू असताना अजून एक आपल्याला एक नियम आहे इथं, म्हणजे अजून जे नवीन आलेले आहेत, जे आज प्रथमच या सदरात आलेले आहेत, त्यांना एक इथे ब्ल्यू कलरची एक लिंक येईल, लिंक येईल, ती व्हॉट्सअपची लिंक राहील. याच्यावर आपल्याला जॉईन व्हायचं. ती लिंक तुम्हाला आपलं हे चालू असताना, लेक्चर चालू असताना मध्ये लिंक येईल. जे नवीन नवीन लोक येतील त्यांनी ते लिंक जॉईन करायचे आहे. जे अगोदर आमच्याशी जुडलेले आहोत, आमच्या बरोबर अजून त्यांनी काही शिबिर केलेले आहे, ते ऑलरेडी एका ग्रुपमध्ये आहेत, त्यांनी अजिबात हा ग्रुप जॉईन करायचा नाही. जे नवीन लोक आहोत, ते प्रथमच आहोत, पण आमच्या बरोबर भविष्यात त्यांना काही गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, तर त्या लोकांनी ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप ग्रुप. ठीक आहे. तर आजच्या या सदरामध्ये माझा मी प्रश्न विचारला होता, किती लोक आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतात, किती लोक आपल्या घरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची देखभाल करण्यात तुम्ही वेळोवेळी मेंटेनन्स करतात, किती लोक करतात? भरपूर लोक. तर इथे जेवढे आहेत हे सर्वांचा हात वरती असं मी समजतो. पण आपला हा एक मनुष्य देह आहे की नाही? आपल्याला परमेश्वराने एक देह दिलेला आहे. आतापर्यंत या देहाचा, या शरीराचा वापर आपण इतरांसाठी केलेला आहे, दुसऱ्यांसाठी केलेला आहे, पण स्वतःसाठी आपण कधी वेळ दिलेला नाही. स्वतःसाठी कधी वेळ दिला नाही, तर मग पुढचा जे काही दिवस आहे तर स्वतःसाठी द्यायला किती लोक तयार आहेत? स्वतःसाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी, आपल्या बुद्धीसाठी, आपली जे काही आपले अस्तित्व आहे, किंवा जे काय आपल्या विचारासाठी, सकारात्मक विचारासाठी किती लोक वेळ द्यायला तयार आहे पुढचे? व्हेरी गुड. सगळ्यांचं यस राहील नक्कीच. तर आपलं आरोग्य आपल्या हातात. या सदरामध्ये आपल्याला शरीर शुद्धी काय आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. परत इथं माझ्यामध्ये इथं किती लोक असे आहेत, किती साधक लोक आहेत, किंवा आपलं आता पोट, आपण जेवण केलेलं आहे की नाही, आपण काही खाल्लेलं आहे, आपलं पोट भरलेलं आहे, पण एक सुंदर डिश आपल्या समोर आली, एखादा आवडता पदार्थ आपल्या समोर आला, तरी पण आपण खातो. असे किती लोक येते? एक सुंदर, आपलं पोट भरलेलं आहे, आपलं पोट भरलेलं आहे, पण तरी पण एक सुंदर डिश आपल्या समोर आली, गुलाबजाम आवडतं, गुलाबजाम आला, जिलेबी आले, पेढे आले, असं काही एक स्वीट डिश आली, तर किती लोक खातात? बरेच लोक. काही लोकांचा हात अर्धा आहे, दिसतोय तो, इथून पण काय हरकत नाही. तर हे जे काही आपलं अतिरिक्त भोजन आहे, जे काही फूड ऍडिक्शन आहे आपलं, जे आपण अतिरिक्त भोजन करतो, हे अतिरिक्त भोजनला आपल्याला ब्रेक कसं देता येईल? कारण हे अतिरिक्त भोजन खाऊन आपल्या शरीरामध्ये आज व्याधीचं साम्राज्य उभं आहे. आपलं ऍक्सेस फॅट ओढलंय, आपण वजन वाढत आलं, आपले व्याधी वाढत आलेले आहे. का? कारण शरीरामध्ये अतिरिक्त संचित मल जमा झालेला आहे. आणि हे जे फूड ऍडिक्शन आहे, हे सहजासहजी तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेले तरीही कमी होऊ शकत नाही. कारण मन आहे शेवटी. या मनाला कंट्रोल करण्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागतात, आणि ते आम्ही तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये नक्की शिकवणार आहोत. ते कसं करायचं ते आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये, या गोष्टीमध्ये शिकवणार. तर या शरीर शुद्धीच्या माध्यमातून आपण बिना औषधांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्या शरीरातले 99% आजार आपण बरे करायचे. हे कसं करायचं, काय करायचं, आपण आज त्याचे समजून घेणार आहोत. तर माझ्यासोबत आमचे सोमनाथ आबा सोनवणे, जे आता पुण्याहून आहोत, ते जुडलेले आहेत. ते आपल्याला या गोष्टीवरती प्रकाश टाकणार आहे, या गोष्टीवर समजून घेणार आहोत. काही मिनिटं आपण सगळेजण सोबत राहू, आणि शेवटपर्यंत जे लोक शेवटपर्यंत असतील त्यांच्या जीवनात नक्कीच फरक पडणार आहोत.
तर मी सगळ्यांना विनंती करून, जोपर्यंत आपला वेबिनार चालू आहे, जोपर्यंत आपला हा प्रोग्राम चालू आहे, तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण मीटिंग मध्ये राहू, जेणेकरून तुम्हाला पूर्ण सत्य समजेल. कारण अर्धवट नॉलेज सगळ्यात डेंजरस आहे. अर्धा तांदूळ आपण खातो का शिजलेला? बिलकुल नाही ना. अर्धी भाजलेली पोळी किंवा चपाती भाकरी खातो का आपण? बिलकुल. तर ज्या काही गोष्टी करायच्या त्या पूर्ण करा. आज आपण या शिबिरामध्ये वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपले सगळ्यांचे अभिनंदन, स्वागत. तर सगळ्यांना विनंती की शेवटच्या क्षणापर्यंत आपण इथं राहूया. तर माझ्यासोबत सोमनाथ जी आहेत. हा सोमनाथ जी. हा सोमनाथ आबा सोनवणे हे पुण्याहून आहेत, मोशेला इथे राहतात आणि गेले 20 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते प्रशिक्षक आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे वेगवेगळे प्रोग्राम ते घेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये ते घेत असतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सेवा प्रोजेक्ट मध्ये पण त्यांचा मोठा सहभाग आहे आणि जल, जंगल, जनता, जमीन, जनावर, आरोग्य या गोष्टीवर त्यांचं प्रभुत्व आहे. या माध्यमातून गावाच्या गाव स्वावलंबी कसे करता येईल, गाव जलमय कसं होऊ शकेल. आज दुष्काळामध्ये खूप महाराष्ट्रात एकेकाळी दुष्काळ पडला, त्यावेळेस पाण्याचं काम सोमनाथ आबांच्या माध्यमातून बऱ्याचशा गावामध्ये झालं. त्या कामाबद्दल त्यांना 2दा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार पण प्राप्त झालेला आहे. तर या आणि पंचगव्याचा पण त्यांचा अभ्यास आहे. आरोग्याबद्दल तुम्हाला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ते इथे सांगणार आहे. तर आपलं आरोग्य आपल्या हातात, हे जे काही आपले पॉइंट्स आहेत, आज आपण जे काही चर्चा करणार आहोत त्याच्याबद्दल आपल्याला ते डिटेल माहिती देईल आणि हे का करायचं खूप समजून घेणं गरजेचं आहे. कारण हा विषय थोडासा मोठा आहे. तर थोडस आपल्याला धैर्याने शेवटच्या क्षणापर्यंत इथं राहणं, थांबणं आवश्यक आहे मीटिंग मध्ये. तर जसं डॉक्टर सारखं नाही की 2 मिनिटं आलं, हे गोळ्या घ्या, संपला, असं नाही. इथं शारीरिक लेवलला, मानसिक लेवलला, बुद्धीच्या लेवलला खूप तयारी करावी लागते, खूप मेहनत आम्ही इथं करतो. सोमनाथ आबा पण तुमच्यासाठी आता पुढे 1 तास बोलणार आहोत, काही मिनिटं आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी एक रिस्पेक्ट म्हणून आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन करा आणि चॅट बॉक्सवर जी काही लिंक येईल आता व्हॉट्सअपची लिंक, जे नवीन जॉईन झालेले त्यांनी सर्वांनी त्या लिंक वरती जॉईन होणं गरजेचं आहे. कारण आमच्या बरोबर जोडणं, आमच्या बरोबर पुढचं काही जे काही नॉलेज तुम्हाला मिळणार आहे ते जुडून राहण्यासाठी तुम्हाला या चॅट बॉक्सवर जी लिंक येईल त्या लिंक वरती जॉईन होणं गरजेचं आहे. तर आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सोमनाथजी. येस. धन्यवाद. धन्यवाद गवळी सर आणि गवळी सरांच्या सोबत जोडलेले जवळजवळ आपण 76 लोक सगळेजण आहोत. 76 कुटुंब जोडलेत असं मी म्हणेल. गवळी सर मध्ये आणि भाजपाचे ते सांस्कृतिक सेलचे त्या ठिकाणच्या अध्यक्ष आहेत. सोबत देवराय फाउंडेशन मध्ये पण सयाजीराव शिंदे यांच्यासोबत खूप चांगलं काम करतायत. आज अखंड स्वास्थ्याच्या माध्यमातून 2 जण आपल्या सेवेशी. बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना निरोगी होण्यासाठी कुठल्या डॉक्टरची आवश्यकता नाहीये, पण आपल्या सगळ्यांना निरोगी होण्यासाठी कुठल्या हॉस्पिटलची पण आवश्यकता नाहीये. आवश्यकता आहे थोड्याशा माहितीची. त्या ठिकाणी आत्रे सर असतील किंवा आमचे संतोष सर्जिनी असतील किंवा शेलार मामा असतील, बरेच जुने लोक दिसत आहेत मला इथे. सगळ्या जुन्या लोकांना मी एकच सांगू इच्छितो की मानसिकता हा आजाराचा सगळ्यात मोठा टॉपिक आहे. म्हणून मी सुरुवात करेल अन्नमय कोशापासून. कानाचं अन्न आवाज आहे, डोळ्याचं अन्न दृश्य आहे, नाही का? म्हणून तुमच्या माझ्या सगळ्या आजारांची जी सुरुवात आहे अन्नमय कोश, हे आम्ही समजूनच घेतलेलं नाही आजपर्यंत. भारतीय आचार्य चरक ऋषी असतील, आचार्य सुश्रुत ऋषी असतील, आचार्य वाग्भट असतील, जेवढ्याही आचार्यांनी आपल्याला आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, तिथं जर का आपण थोडस समजवू शकलो स्वतःला, तर आजारीच पडणार नाही आपण, आजारी पडूच शकत नाही आपण. होल ॲलोपॅथी आपल्याला फिअर क्रिएट करते आहे, नाही का? नाव नव्हतं गेला पाहिजे, चुकून नाव घेऊन गेलो. फिअर क्रिएट करा. फिअर म्हणजे भीती निर्माण जर करू शकले आणि जर सांगू शकले की बाबा
सर्जरीला खूप मोठा आजार झालाय आणि संतोष सर्जरी खूप मोठ्या डॉक्टरकडे गेले. संतोष सर्जरीची मानसिकता होती, अरे लय मोठा डॉक्टर होता आणि 2 तास मीटिंगला होतो. एवढ्या मोठ्या डॉक्टरनं मला असं सांगितलं की तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुमचं आता काय खरं नाही. ते बराबर इथे खेळा ठोकल्यासारखं होतं आपल्या इथे. मानसिक दृष्ट्या आपण प्रिपेअर करतो स्वतःला. बंधूंनो, इथंच आपली घोडचूक होते आहे. म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, फर्स्ट ओपिनियन, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन. खालच्या कोर्टात न्याय नाही भेटला, दुसऱ्या कोर्टात जातो, दुसऱ्या कोर्टात न्याय नाही भेटला, तिसऱ्या कोर्टात जातोच नाही आपण. येस जातो की नाही जातो, हात वरती करू शकतो. त्याला एक पण जागा नाही वाटत, सगळे झोपेत आहेत. बापरे बाप, झोपलेल्या लोकांसोबत बोलतोय असं मला वाटायला लागलं. आता काही लोक तर नॉन एक्झिस्टन्स मध्येच आहेत, म्हणजे त्यांचं एक्झिस्टन्स नसल्यामुळे ते स्क्रीनवरच नाहीये, नाही का. ज्यांना अक्षतक एक शतक किंदर गंधर्व देवदूत अशा नॉन एक्झिस्टन्स म्हणजे बॉडीलेस बंधूंनो, आजार रिपेअर करायचे असतील ना, तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुम्ही एक्झिस्टन्स मध्ये पाहिजे आणि मनाने पाहिजे. इथं नॉन एक्झिस्टन्स मध्ये स्क्रीनवरतीच लोक नाहीयेत, यांची इच्छाच नाहीये मुळात. नुसतं ऐकून काय होणार नाही, लक्षात ठेवा. ते गवळी सर बघा वारंवार आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुपची हे पाठवतात, साईड पाठवतात, क्लिक करा, फक्त तुम्हाला टच करायचे, तुम्ही एका ग्रुपला जोडले जा. पण सगळ्यात मोठं औषध आहे कानानं ऐकणं. थ्री इडियट पिक्चर मध्ये ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणायचं, त्या ते 3 इडियट म्हणायचे ऑल इज वेल, ऑल इज वेल. हा जो फॉर्म्युला आहे, हा सेट फॉर्म्युला आहे. एनी डिसीज ऑल इज वेल म्हणा. त्यासाठी खूप मोठी मानसिकता. ज्ञानेश्वर माऊली मांडली की जो वांछेल तो ते लाहो. कल्पना तर करा, मी निरोगीपणाकडे वाटचाल करणार आहे. म्हणून संकल्प तर करा की मला निरोगी व्हायचंय. निसर्ग ऑटोमॅटिक आपल्या पदरात काही ना काही देईल, आणि त्याच एक स्वरूप आजचं सेमिनार आहे. आणि म्हणून अन्नमय कोश मजबूत करणं अति आवश्यक विषय आहे. कारण आजार जो आहे, आजार पहिल्यांदा टीव्ही मध्ये येतो, आजार पहिल्यांदा जी वरती येतो, आजार पहिल्यांदा माझावरती येतो, आजार पहिल्यांदा आपल्या स्क्रीन वरती येतो ना. मग स्क्रीन ज्या हॉलमध्ये आहे त्या तरंगांमध्ये आवाज येतो. ऍज पर क्वांटम सायन्स, ऍज पर फिजिक्स, ऍज पर क्वांटम सायन्स, तरंग लहरी काय सांगतायत, वातावरणात लहरी काय निर्माण झाल्यात, आज कोणत्या आजाराचे आहेत, तोच आजार आपली बॉडी ऍक्सेप्ट करते. म्हणून मला सांगायचं, तो आजार पहिल्यांदा कान ऍक्सेप्ट करतात, नंतर डोळे ऍक्सेप्ट करतात. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारतात. कान अगोदर स्वीकारतात कोरोना कोरोना कोरोना, नंतर डोळे पण स्वीकारतात, कारण डोळ्यांना पेशंट दिसतात. कोरोना कोरोना कोरोना, कानाने डोळ्याने ते स्वीकारलं की मन पण त्याला स्वीकारतं. मग मनाच्या स्तरावरती तर्क वितर्क, मला होतोय का नाही काय माहित, मला होतोय का नाही काय माहित. पण अन्नमय कोशाच्या पलीकडे आपल्या बॉडी चालली जाते. अन्नमय कोशाच्या पलीकडे आपण थोडस वाटचाल करतो, तर्क वितर्क, तर्क वितर्क. मनोमय कोशाकडे कार्यक्रम सुरू होऊन जातो. मनामध्ये सुरू तर्क वितर्क. विज्ञानमय कोश जांभळ्या सुरू झालेले आहेत, नाही का. दाढीवाले गृहस्थ जांभळ्या द्यायला लागलेले. हिरेसर नाही का, सिद्धार्थ हिरेसर. असं काय अडचणीत जांभळी हा एक वेगच आहे. तर बंधू आणि भगिनी, हे वेग सुद्धा बिघडल्यामुळे आजारी पडतो आपण. मला सांगायचं की अन्नमय कोश आपला मजबूत करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी दररोज थोडीशी ध्यानधारणा करणं अपेक्षित आहे, थोडस नामस्मरण करणं अपेक्षित आहे. हा आपला दिनचर्याचा पार्ट बनला पाहिजे, आपल्या दिनचर्याचा पार्ट बनला पाहिजे. तर्क वितर्क मनामध्ये चालतायत, तर्क वितर्क, हा विज्ञानमय कोश. खरंच हे सत्य आहे का? आबाजी सांगतात ते सत्य आहे का? मेडिकल सायन्स जे सांगतं ते सत्य आहे का? मोठ्या एमडीने सांगितले यार तुला डायबिटीज आहे, मोठ्या एमडीने सांगितलं हे बाबा तुला हाय बीपीचा त्रास आहे, लो बीपीचा त्रास आहे, मरेपर्यंत ह्या गोळ्या खायच्यात. अरे मग सायन्स काय सांगते? रिपेअरिंग कोण करणार? ऍलोपॅथी म्हणते तुम्हाला हाय बीपी आणि लो बीपी मरेपर्यंत गोळ्या खायच्या. गोष्ट खरी का? खरी असेल तर हात वरती करा. आम्ही का बरं सल्ला घेण्यासाठी जातोय तिकडे? काय तुमचं काम काय? डायबिटीज साठी काय सांगताय डॉक्टर हिरालाल पाटील साहेब? डॉक्टर काय सांगतात? डायबिटीज तुमचा आता सक्का मित्र आहे आणि तुम्हाला तो मरेपर्यंत सांभाळा. आम्ही तुमच्याकडे का बरं येऊ? कशाला तुमची उमर झिजवायची आम्ही? वाय आत्रे सर, काय वाटतं, बरोबर आहे का? तुमची उमरेत कशाला यायचं आम्ही? कशासाठी? इन्सुलिनचे म्हणजे आता मी जर 54 युनिट घेत असेल 60 युनिट घेण्यासाठी, आता मी जर 60 युनिट घेतोय तर 70 युनिट कसे घेता येतील ते करण्यासाठी यायचं का मी तुमच्याकडे?
मरेपर्यंत तुम्ही जर मला पेशंट बनवत असाल, करतोय काय मग? त्याचा सरळ सरळ असा अर्थ की आताची जी व्यवस्था आहे, आताच्या ज्या व्यवस्था ज्या आहेत आम्हाला रिपेअरिंग करण्याच्या, सरळ डॉक्टर म्हणतात, डॉक्टर सोमनाथ आबा मी शिवाजीनगरला प्रॅक्टिस करतो. व्हॉट मीन प्रॅक्टिस? त्या शब्दाचा अर्थ नेमका होतो काय? तुम्ही जर प्रॅक्टिस करताय, मोठा बोर्ड लावून प्रॅक्टिस करताय, सरावासाठी संतोष सरजीने आम्ही का हो, संतोष भाऊ जागे झोपेत का जागेत? हा जागे ना. मग त्या प्रॅक्टिशनरकडे का बरं जातोय आपण? गावात बोर्ड लावा, प्रॅक्टिशनरकडे जाऊ नका म्हणून. पण ते कुठे खूप असतो इंजेक्शन किती येतं काय? अशी 1400 औषधांवरती बंदी आहे बंधू आणि भगिनी. म्हणून माझे हात जोडून रिक्वेस्ट, पहिल्यांदा आपण आपला अन्नमय कोश मजबूत करणं अति आवश्यक आहे. मनोमय कोश मजबूत करणं आवश्यक आहे. विज्ञानमय कोश मजबूत करणं आवश्यक आहे. तर्क वितर्क नेमका आजार काय आहे समजून घेऊयात ना यार आपण. समजूनच घेत नाही आपण, नाही का? मनाला मन का बरं एवढं कमजोरीकडे घेऊन जातोय? आपल्या महाराष्ट्रातले खूप मोठे नावाजलेले नेते सन्माननीय शरद पवार साहेब, 2004 ला डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर सांगितला होता. 2022 उगवलं, 18 वर्ष पूर्ण झाली, काहीच नाही, छटाक पण वजन कमी नाही झालं. हाऊ इट इज पॉसिबल? विल मानसिकता पाहिजे आपल्या सगळ्यांची. पण मला सांगायचं बंधू आणि भगिनी, एनी डिसीज, युवराज सिंग बघा आपला क्रिकेटर, एवढ्या दिवसापासून कॅन्सर बाहेर पडला ना त्या कॅन्सर मधून. कित्येक लोकांचं नाव सांगतं. शरद पवार घ्या, कॅन्सरशी लढत लढत बाहेर पडले. आणि म्हणून आपल्याला होणाऱ्या सगळ्या आजारातलं आपण मानसिक दृष्ट्या स्वतःला प्रिपेअर करणं अति आवश्यक विषय आहे पहिल्यांदा. आता आमचे हिरलाल पाटील मला फोन करून सांगतात, अरे आम्हाला काँग्रेसची अलर्जी आहे. ठीक आहे, तुम्ही काँग्रेस म्हणजे पक्ष नाही बरं का, काँग्रेस गवताची अलर्जी. ती अलर्जी पहिल्यांदा डोक्यातनं बाहेर काढा. एनी डिसीज हे उदाहरण घेतलं आपण, एनी डिसीज. म्हणून बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की मानसिक दृष्ट्या आपण स्वतःला पहिल्यांदा खेळा ठोकतो ना आपला इथे की मला आता डायबिटीज झालाय, मला आता थायरॉइड झालाय. अरे काय सांगायचं हे थायरॉइडच्या मशिनरी, किंवा काय सांगायचं कुठल्या मशिनरीने तपासलेले, नाही का? आणि मग एवढं सगळं तपासून सुद्धा डॉक्टर म्हणतात या उद्या चला, या महिन्याने, या 2 महिन्याने, या 3 महिन्याने. मग आलं आणि भूषण वाटतं आम्हाला, गेल्या 20 वर्षापासून मी गोळ्या खातोय, खायला पिवळ्या खातोय, तांबड्या खातोय, हिरव्या खातोय, काळ्या खातोय 20 वर्षापासून. हे काय भूषणाची गोष्ट नाहीये. हा द्वादांत खोटेपणा स्वतः बरोबरचा. म्हणून बंधू आणि भगिनींनो, अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, लास्टला आहे प्राणमय कोश, सगळ्या शेवटी आनंदमय कोश. ऑल इज वेल, ऑल इज वेल. आनंदमय कोश म्हणजे 5 कोश जर का आपण स्वतःचे मजबूत करू शकलो, तर ब्रह्मदेव सुद्धा आपल्याला आजारी पाडणार नाहीये. ब्रह्मदेव सुद्धा. म्हणून ऍज इट आता जे आपण या स्क्रीनवरती आहोत ना, पहिल्यांदा माझी रिक्वेस्ट त्या ग्रुपला स्वतःला जॉईन कर. या ग्रुपला स्वतःला जॉईन कर. आपले ऋषीमुनी, आपल्या सगळ्यांचे पूर्वज हे 5 कोश मजबूत करत होते. 5 कोश मजबूत करत होते. आणि म्हणून त्यांच्या काळामध्ये 3 मजली, 4 मजली, 5 मजली, 10 मजली हॉस्पिटल नव्हतं. आणि आपल्या काळात मात्र गेल्या 70 वर्षात हॉस्पिटलवरती हॉस्पिटल चढलेले, डॉक्टरांची प्रचंड संख्या वाढलेली आहे, मेडिकलच्या कॉलेजची पण संख्या प्रचंड वाढलेली. पण आजार, एकही आजार कमी झाला नाही, उलट नवनवीन आजारांना आम्ही सगळ्यांनी जन्माला घातलेली. इथपर्यंत गोष्ट खरी का? नवनवीन आजारांना जन्माला घातलंय. 21 दिवसात एनी डिसीज. गेल्या 21 वर्षाचा अनुभव माझा सांगतो की आपल्याला एका डॉक्टरची गरज नाही, मात्र स्वतःला डॉक्टर होण्याची आवश्यकता नक्कीच. आणि म्हणून बंधू आणि हाडांच्या जेवढ्या समस्या आहेत, काल परवा मला हिप रिप्लेसमेंटच्या एका पेशंटने फोन केला की डॉक्टरांनी दोन्ही बॉल बदलायला सांगितले. का बरं? साखरेचा 1 चमचा साखर तुमच्या माझ्या हाडांना कमजोरीकडे घेऊन जाते. 1 चमचा साखर, 1 साखरेचा दाना तुमच्या आमच्या शरीरात पोचत नाही. आजच्या आज साखर बंद करा. आजच्या आज डिसिजन घ्या. आजच्या आज डिसिजन घ्या आणि साखर खायची बंद करा. अदरवाईज ब्रह्मदेव पण आपल्याला वाचवू नाही शकतो. म्हणून जे काही खातोय ना आपण थोडस, म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की जर आपल्याला शरीर शुद्धी करता आली
हे शरीर शुद्धीचे शिबिर उद्या, परवा आणि परवा 3 दिवस आहे. या 3 दिवसामध्ये तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं आहे की आपलं आतडं कसं स्वच्छ करता येईल आपलं. किती लोकांना आतडं आहे हात वरती करा बरं. आता बरेच लोक जुने आहेत, हे ऐकून ऐकून म्हातारे झालेत काय काय लोक. पण मन मान्य नाही करत आहे. ज्यांना ज्यांना पित्ताची समस्या आहे, आम्ल पित्ताची समस्या आहे, बद्धकोष्ठाची समस्या आहे, अहो सकाळी भेंडी खा 8 आणि घड्याळ लावा, 8व्या तासाला सगळी भेंडी बाहेर निघेल संडासमधून. सकाळी सकाळी तुम्ही काकडी खा, गाजर खा, बीट खा, त्याच्यासोबत थोडीशी चटणी खा, घड्याळ लावा, 8 तासात सगळं बाहेर पडेल. ना पित्त ना आम्ल पित्त ना बद्धकोष्ठता. आणि हात असा आणि त्याच्यासाठी ना संडासला बसण्याची पण एक पद्धत आहे. 2 पायावर संडासला बसा ना. 2 पायावर संडासला आज कोण बसतं का? कुणीच बसत नाही. ते कमोडवर बसतात खुर्ची सारखं. आता कमोडवर खुर्ची सारखं जर संडासला बसलो तुम्ही आम्ही, तर हात असे करावे लागतील सगळ्यांना. करा बरं जरा गडीवर असे हात. ज्यांना हात आहेत त्यांनीच करा. नाही का? असे हात करा. आणि असे हात करून मला करावं लागतं. कणून कुठून करावं लागतं आम्हाला. कणून कुठून सकाळी संडास करावं लागतं. म्हणावं लागतं एक बार अशा अशा. आता तिचं संडास होत नसेल तर मग काही लोकांना खालून औषध खावे लागतात. गुदद्वारामध्ये काही लोक औषध खाल्लं घालतात. काय टॅबलेट. नाही जमलं तर वरनं गरम पाणी पे, वरनं चहा पे, वरनं कॉफी पे, काहीतरी चूर्ण खा. काहीच गरज नाही साहेब. जर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे आम्ही 400 ग्रॅम पालेभाज्या खाल्ल्या, 400 ग्रॅम फळभाज्या खाल्ल्या, काय गरज आहे जायची. मग आम्हाला पित्त आहे, आम्हाला बद्धकोष्ठता आहे, आणि दिवसाआड पाणीपुरी खातोय हा पठ्ठ्या, दिवसाआड वडे भजे खातोय हा पठ्ठ्या. कसं हाव इट इज पॉसिबल? कसं पोट साफ होईल? 27.5 फूट, 6.5 फुटाचं मोठं आतड आहे आणि 21 फुटाचं लहान आतड आहे. त्याचा जो डायमीटर आहे, त्याच्या डायमीटर जो बुधाचा जो डायमीटर आहे, बुधद्वाराचा जो डायमीटर आहे, त्या डायमीटर प्रमाणे ती विष्ठा बाहेर आली पाहिजे. बुधद्वाराच्या डायमीटर एवढी विष्ठा बाहेर आली पाहिजे. मित्र सर मला सांगा अशी येते का हो? बुधद्वाराच्या डायमीटर एवढी म्हणजे केळा एवढी साईज येते का ते आज मलाची तुमच्या आमच्या? जर तुमच्या माझ्या मल विसर्जनांमधून केळा एवढी जर संडास बाहेर पडत नसेल तर तुमचं आमचं आतड काम नाही करत आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला आमचं भोजन प्रणाली आम्ही बदलणं अत्यावश्यक आहे. आज आम्ही जेवण 16 तास जेवण करतोय. रातच्या 10:30 जेवण चाललंय. अहो रातच्या 10:30 कोणते बॅक्टेरिया पोटामध्ये जे पचवते खाल्लेलं जेवण? रातच्या 11 वाजता जेवतोय आम्ही. कुठला बॅक्टेरिया रातच्या 11 वाजता पोटामध्ये आतड्यामध्ये जो पचन संस्थेमध्ये ते अन्न पचवण्याचं काम करणार आहे? कोणते असे एन्झाईम्स आहेत? कोणतं असं ग्लुकोज तिथे क्रिएट होतो आहे? हाऊ इट इज पॉसिबल यार? रात्रीच्या सूर्य मावळल्यानंतर 1 तासाची सवलत आहे फक्त. ओनली 1 आवर. 1 तासामध्ये जे काय खायचं ते खाऊन घ्या. नंतर सगळे बॅक्टेरिया शटर डाऊन करतात, कुलूप लावतात आणि आपापल्या घरी जाऊन झोपतात, निवांत झोपतात. आणि तुम्ही आम्ही सूर्य मावळल्यानंतर 8 वाजता जेवतोय, 9 वाजता जेवतोय, 10 वाजता जेवतोय, 11 वाजता जेवतोय. जे बी भोजन केलेलं आहे ते सगळंच सगळं भोजन बंधू आणि भगिनींनो आज सडतंय, आज कुसते. गवळी सर बोलता बोलता बोलले की जेवणानंतर जर का तुम्हाला ऑफर केली, जेवणानंतर का हिरे सरांना ऑफर केली, सिद्धार्थ हिरे सरांना किंवा संतोष सर्जन की तुम्ही डेझर्ट खाता का? आता इंग्रजी वर्डिंग आहे डेझर्ट. आईस्क्रीम घ्याल का चांगली चांगली? संतोष बाबा हा एक नाही 2 येऊ द्यात. कोणातली नाही चांगली येऊ द्या, मोठीच्या मोठी. का तर फुकटच भेटते, येऊ द्या. अरे राजांनो, माझ्या बापांनो, आईस्क्रीमचं -डिग्री मध्ये टेम्परेचर आहे, बॉडीचं 37 डिग्री टेम्परेचर आहे. खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी तिथे शरीराने काम करायला पाहिजे. पचन संस्थेनं आग लागलेली पचन संस्थे ते विझवायचं काम करते ते डेझर्ट, ते लिक्विड. वरून काही लोक तर सोबत स्प्राईट घेतात, काही लोक तर सोबत सोबत वेगवेगळ्या प्रकारचे शीतपेय पण घेत असतात. अतिशय कहर करतोय आपण. थंड आणि शीत जेवणासोबत श्रीखंड खाय, आम्रखंड खाय, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन पचन संस्थेला डॅमेज करतोय आम्ही सगळेजण.
म्हणून हे सगळं चुकीचा आहार आतापर्यंत जेवढा पण आपण घेतलेला आहे, या सगळ्यातनं जर तुमचं माझं शरीर स्वच्छ करायचं असेल, तर आपण सगळ्यांनी डिटॉक्स प्रोग्राम करणं गरजेचं आहे. मुखद्वारापासून गुदद्वारापर्यंतचा मार्ग आणि मुखद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या आतड्यांच्या भिंती आम्ही साफसफाई करून घेतल्या पाहिजेत. थोड्याशा स्क्रबिंग करून घेतल्या पाहिजेत. दिवाळीची कशी स्वच्छता आपण करतो, तशी स्वच्छता आम्ही करून घेणं अति आवश्यक आहे. तेव्हा कुठं तुमच्या आमच्या आतड्याला चिपकलेला कमीत कमी 2 किलो मळ आणि जास्तीत जास्त 3.5 किलो मळ निघेल. तो मळ ज्यावेळेस संडासला आपण बसणार आहे, आपल्या संडासमध्ये ज्यावेळेस बसू आपण किंवा शरीर शुद्धी करायला ज्यावेळेस सुरुवात करू ना, टन करून खड्यांचे आवाज होतो. अरे आवाज कुठून आला खड्याचा? खाली बघतो तर खडा पडलाय संडासमध्ये. खाली पाहतोय तर माझ्या संडासमधून खडा पडला, खडा उचलून घ्या, हातामध्ये घ्या उचलून, असं सोडून बघा. त्या मातीचे खडे तयार झाले. आतापर्यंत जे काही अन्न खाल्ले ना 20 वर्षात 30 वर्षात, काळी कुळकुळीत त्याची माती तयार झाली आणि आतड्यांच्या भिंतीला ती चिकटली आहे. मग उद्याच्याला आमच्या मेत्रे सरांनी खूप चांगला मोठा डॉक्टर बघितला, त्या मोठ्या डॉक्टरने सोन्या चांदी सारखे वेगवेगळे भस्म दिले, सुवर्ण भस्म दिले, चांदी भस्म दिले आणि खा. अहो पण ते भस्म पचवण्याची तुमच्या माझ्या आतड्याची क्षमता नसेल, कस काय तो रोग बरा होईल? किती मोठा डॉक्टर बघितला तरी हाऊ इट इज पॉसिबल? नाही बरा होणार आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्ही आणि मी, आपण दोघांनी मिळून शरीर शुद्धी करणं अति आवश्यक आहे. आणि मग शरीर शुद्धी झाल्यानंतर एनी टॅबलेट खा ना, काम करतील ना त्या टॅबलेट. अदरवाईज ते काम नाही करणार आहे. ते टॅबलेट काम नाही करणार आहे. ते प्रोटीन नाही, मग तुम्ही प्रोटीन खा, प्रोटीन पावडर खा, हे इंजेक्शन घ्या, ते इंजेक्शन घ्या. क्षमताच नाही ना काही खायची. ही फळं खा, ते ड्राय फ्रुट्स खा, हे असे भिजवून खा, ते तसे करून खा, कापून खा, हे चिरून खा. अहो काय ते पचवण्याची क्षमताच नाही, किती काय खाल्लं तर. म्हणून मी त्या आजारातून रिपेअर होऊ शकत नाही, हे स्वतःला पहिल्यांदा सांगा. आणि म्हणून याच्यासाठी शरीर शुद्ध करणं अति आवश्यक टॉपिक आहे, अति आवश्यक भाग आहे स्वतःच्या शरीराची शुद्धता करणं. म्हणून सुरुवात आहे पचन संस्थेपासून, आमाशयापासून सुरुवात आहे, मुखद्वारापासून सुरुवात आहे. तुमचे माझे सगळ्यांचे पूर्वज असं करत तोंड धुवायचे. आपल्याला वाटायचं काय ते आजी आईला, त्या आजीला येऊ देऊ नका इकडे अजिबात. त्या आजी खूप विचित्र पद्धतीने आरतीताईला तोंड वाकडं केलं. आरतीताई आजपासून वमनाला सुरुवात करा. तुम्हाला पित्ताची, आम्लपित्ताची, हाय बीपीची, लो बीपीची, थायरॉइडची गोळीच खायची गरज पडणार नाही या पद्धतीने जर तोंड धुवायला साफ केलं. अंगठा असाच का दिला पांढरा? त्याचं कारणच ते आहे. पण आम्ही टंग क्लिनर वापरतो. अहो ते टंग क्लिनर एकाच ठिकाणी 5 लोकांचे ठेवले, सगळ्यांचे बॅक्टेरिया एकाच ठिकाणी एकमेकांच्या तोंडात चालले, नाही का? किती कर आहे. सगळ्यांचे ब्रश एकाच ठिकाणी ठेवलेत, सगळ्यांचे ब्रश मधले बॅक्टेरिया एकमेक घुसायला लागले. काय चाललंय काय आमचं सगळं? आणि वी आर हायली क्वालिफाईड पर्सन्स, आणि सगळे ब्रश एका ठिकाणी, सगळे टंग क्लिनर एकाच ठिकाणी. चाललंय कुठे? म्हणून बंधू आणि भगिनींनो, रिक्वेस्ट करायची आपल्या सगळ्यांना की पहिल्यांदा आपण मुखद्वारापासून गुदद्वारापर्यंतचा जो मार्ग आहे तो स्वच्छ करून घेण्यासाठी उद्यापासून पहिल्यांदा सेमिनार जॉईन करा आणि स्वतःला थोडस टीचिंग करायला सुरुवात करूया की नेमकं काय काय इनटेक केलं पाहिजे, आत काय टाकायचं तोंडामध्ये. पण पहिलंच मी एक उदाहरण सांगेल आपल्या सगळ्यांना, काही दृष्टांत देईल काही लोकांनी. किती लोकांना आजोबा होते, आहेत, कोण गेले, आजोबा होते, आता हात पण लोक वर करत नाही, किती डेंजर लोक आहेत सगळ्या, नाही किती चेतना जड आहे, म्हणजे जड चेतनेची मंडळी आहेत, किती खतरनाक हात सुद्धा वर करत नाहीत, नाही का? तुमचे माझे आपल्या सगळ्यांचे पूर्वज, आपल्या सगळ्यांचे आजोबा आहेत ना, आपल्या सगळ्यांचे आजोबा, पंजोबा, खापरा, पंजोबा संध्याकाळी लवकर जेवायचे आणि भल्या पहाटे उठायचे, 3:30-4 वाजता. कोंबडा आरवला हे मंडळी उठायची, भरपूर कष्ट करायची, भरपूर कष्ट करायचे आणि 9:30-10 वाजता दणकून न्यारी करायची. संध्याकाळी 6 वाजता, सिद्धार्थ हिरे सर ऐकताय का? संध्याकाळी 6 वाजता तुमचे आमचे सगळे पूर्वज जेवायचे, कारण त्यावेळेस लाईट नव्हती. आरतीताई गोष्ट खरी का? ज्योतिताई हात वरती करू शकता? ज्योतिताई गोष्ट खरी ना?
आपले तुमचे आमचे पूर्वज लवकर जेवायचे, नवले मॅडम, संध्याकाळी नवले, आणि सकाळी 10 वाजता ही मंडळी जेवायचे. हे 16 तासाचा अशा पद्धतीने ते 8 उपवास करायचे. 16 तासाचा 8 उपवास करायचे. प्रीतमताई पाटील ऐकताय का? तुमचे आमचे सगळ्यांचे पूर्वज 16 तासाचा 8 उपवास करायचे. 8 पद्धतीने उपवास व्हायचे. ते 8 पद्धतीने उपवास शरीर करायचे. 8 सिस्टम. याला डॉक्टर ओशो नेरी यांनी ऑटोफेगी असं संबोधलं आणि याचं खूप मोठं संशोधन केलं. 2016 ला या शास्त्रज्ञाला नोबेल प्राइज डिक्लेअर झाला. या पद्धतीने नोबेल प्राइज डिक्लेअर झालं चिकित्सा शास्त्राचं. का? जर का तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर का 16 तासाचं फास्टिंग करू शकलो ना, हा आपण फास्टिंग कसं करायचं ना, त्याचं टेक्निक त्या अखंड स्वास्थ्यात आम्ही सांगतो. त्याचं तंत्रज्ञान आम्ही अखंड स्वास्थ्यामध्ये सांगतोय. हाऊ इट इज, कसं, हाऊ टू होल्ड, कसं नाही का, हाऊ टू टॅकल, कशा पद्धतीने करू शकतो आपण. म्हणून माझी रिक्वेस्ट आपल्या सगळ्यांना, हे जर का सूत्र जमवू शकलो ना तुम्ही आम्ही सगळेजण, 100 वर्ष जगणार तुम्ही आम्ही बिगर औषधाचं. बिगर औषधाचं 100 वर्ष, बिगर डॉक्टरचं 100 वर्ष. एकाही व्यक्तीला डॉक्टरची आवश्यकता नाही, किमान भारतातल्या तरी बरं. आणि त्यातल्या महाराष्ट्र तर खूपच अग्रेसर आहे. अति अग्रेसर आहोत आपण सगळेजण. थोड्याशा तत्वज्ञान, थोड्याशा माहितीची गरज आहे, थोड्याशा इन्फॉर्मेशनची आवश्यकता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. म्हणून बंधू आणि भगिनींना मला रिक्वेस्ट करायची, नेमकं व्हाय वी आर इटिंग डेड फूड. सगळेजण मृत आहारी आहोत आपण. मी तयारी व्हायला सांगितलं होतं आपल्याला. प्रॉब्लेम काय झाला पाटील मॅडम, प्रीतम पाटील ताई, घटना अशी घडली, मॅक्स मुलर नावाचा एक इंग्रज अधिकारी आणि त्याच्यासोबत 3,500 वर्कर्स काम करत होते भारतीय पुस्तकं बदलण्याची. प्रीतमताई पाटील ऐकताना काय सांगतोय मी, हातवरती करू शकतो. मॅक्स मुलर नावाच्या इंग्रजी लेखकाने, बघा गवळी सर मध्ये मध्ये लिंक पाठवतात, त्या लिंक वर जाऊन टच करा. मॅक्स मुलर नावाच्या एका इंग्रजी लेखकाने भारतातले बऱ्यापैकी आरोग्याचे, संस्कृतीचे 3,500 पेक्षा जास्त ग्रंथ बदलले. म्हणून त्याच्या पदरी 3,000ची फौज होती ग्रंथ बदलायसाठी. जिथं मित आहारी आम्ही होतो तिथं मृत आहारी झालो आम्ही. म्हणजे तर मिताच्या ठिकाणी मृत एवढाच चेंज केला. अख्ख्या संस्कृतीचं वाटवलं, एका शब्दाने अख्ख्या कल्चरचं वाटवलं, अख्ख्या कल्चरचं. जिथं फास्टिंग करायचं होतं तिथं ब्रेक लावला त्यांनी, ब्रेकफास्ट केला. तिथं फास्ट पाहिजे होता, मॉर्निंग फास्ट, तिथं ब्रेकफास्ट केला त्यांनी. आणि मराठीत जर म्हटलं नाश्ता, नाश करण्याची पद्धती त्यांनी इकडे लॉन्च केली, आपण ती ऍक्सेप्ट केली. आज सगळ्यांनीच ते बेड टी, बेड बटर, बेड खारी, बेड टोस्ट आणि बेड सगळं बेडवरच सुरू झाला आपला कार्यक्रम. आंघोळीच्या आधीच हा चहा पण प्यायला लागला आणि आंघोळीच्या आधीच आपण जेवायला सुद्धा लागलो. आंघोळीच्या आधी जर तुमच्या पोटामध्ये जर का नाश्ता जात असेल, नंतर तुम्ही आंघोळ करत असाल, तर पचन संस्थेचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. पचन संस्थेचं वाटोळ झाल्याशिवाय नाही राहणार नाही. आणि आरोग्याचं दारिद्र्य 100% येईल, त्याला कुणीच वाचू शकणार नाही, कुणीच. म्हणून बंधू आणि भगिनींना मला इथं सांगायचंय की तुमचे आमचे पूर्वज ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी फॉलो करत होते, तर ती पहिलीच गोष्ट होती 16 तासाचं फास्टिंग. सेकंड, उठल्या उठल्या कष्ट करत होते. आपण काय कष्ट करतोय उठल्या उठल्या? ना सूर्यनमस्कार, ना योगासने, ना प्राणायाम, ना ध्यान, ना वॉकिंग, ना स्विमिंग, काहीच नाही. ना सूर्यस्नान, ना वायुस्नान. उठल्या उठल्या संडास मध्ये जाते, कणून कुठून संडास करते, ती संडास नीट होत नाही व्यवस्थित त्याला. म्हणून बंधू भगिनीनो, थोडासा याच्यात लिटिल चेंज आम्ही करणं खूप गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा मी एक क्लिअर करतो, आतड्याला हे चिकटणारे जेवढे पदार्थ आहेत, कोणते कोणते पदार्थ आतड्याला चिकटतात हे माहिती करून घेणं गरजेचं. पहिलीच गोष्ट आहे मैदा, हा आतड्याला चिकटतो. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या किचन मध्ये किंवा माझ्या किचन मध्ये, आज मॅगी हे तुमच्या आणि माझ्या किचन मध्ये संग्रहित आहे. आणि तुमच्या आमच्या मुलांना टीव्हीच्या माध्यमातून त्याचं ऍडिक्ट झाले, ते व्यसन लागले ती मॅगी खायचं. का? कारण ते टीव्हीवरती चित्र दिसतात, ती पण मॅगी खातात ना तिकडे. आता पापा पिग,
बापा खायला काय काय त्या म्हणजे बापालाच पीक म्हटलं गेलं बापा पीक. त्याला बापाला काय करून ठेवला बघितलं का त्या मालिकेमध्ये. पण आई बाप ते सगळं बघतात आणि त्या पोरांना ते बघू पण देतात. किती खतरनाक गोष्ट आहे ही सगळी. मग ते तिकडे मॅगी खाते, ह्याला बी मॅगी खायला घालतात. मॅगी असू द्या, पास्ता असू द्या. ते आतड्याला चिकटते, लवकर पचत नाही. संडासमधनं हे बाहेर पास होत नाही. पूर्वी एकच बिस्किट होतं पार्ले. आता बिस्किटाच्या एवढ्या जाती आल्यात, एवढ्या कंपन्या आल्यात. त्यातलं एकही बिस्किट सहज बाहेर निघत नाही आतड्यातनं. ते पर्र पुर्र टर करत निघत. मोठमोठ धडामधूम आवाज होतात. पर्र पुर्र टर करून. हा असं वाटलं फाटलं का काय कोणास ठाऊक तिकडे काहीतरी. नाही का आतमध्ये आवाज येतो तिकडे. बंधूंनो, हे जे आवाज येणं याला सोपं घेऊ नका. गॅस पकडण्याला सोपं समजू नका. कारण वारंवार गॅस होणं हे डायबिटीजचं लक्षण आहे. वारंवार गॅस होणं पॅरालिसिसचं लक्षण आहे. वारंवार गॅस होणं हे अर्धशिशीचं लक्षण आहे. वारंवार गॅस होणं हे मायग्रेनचं लक्षण आहे. वारंवार गॅस होणं हे टाचा दुखण्याचं लक्षण आहे. वारंवार गॅस होणं हे युरिक ऍसिडचं लक्षण आहे. वारंवार गॅस होणं हे मायग्रेनचं लक्षण आहे. अर्ध डोकं, पूर्ण डोकं, चक्कर, फेफर, थायरॉइडचं लक्षण आहे. नशीब खालून गॅस निघतोय म्हणून आनंदाची गोष्ट आहे. तो जर का वरून निघला ना 100% हार्ट अटॅक गॅरंटेड. म्हणून आज रिक्वेस्ट करेल मी आपल्या सगळ्यांना की आपल्या पचन संस्थेच्या क्षमता वाढवायच्यात. वी आर जॉईन द अखंड स्वास्थ्य प्रोग्राम टुमॉरो मॉर्निंग. उद्या संध्याकाळी 8 वाजता हा प्रोग्राम चालू होतोय. सगळ्यांनी जॉईन करा आणि आतडं कसं स्वच्छ करायचं शिकून घ्या. आणि त्याच्या आधी बिस्किट, वेगवेगळे बिस्किट आहेत ना, ते पहिले खायचे बंद करा. आणि आपल्या मुलांना पण खायला घालतो. एका बिस्किटचं नाव सांगा मला की ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही. सो मेनी बिस्किट्स अवेलेबल इन आवर मार्केट. सगळ्या बिस्किटांमध्ये प्रिझर्वेटिव्ह. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, मला एक प्रश्न विचारायचा आपल्या सगळ्यांना. विद्याताई पठारे, विद्याताई, ही बिस्किट ताजी आहेत का शिळी आहेत? तुमचे माझे आजोबा पणजोबा सगळे सांगतात ताजं खा, ताजं खा. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय आपल्या सगळ्यांच्या. महिन्याभराची बिस्किट, 2 महिन्याची बिस्किट नाही का, तुकड्यांपासून तयार केली, भिकाऱ्यांनी गोळा करून आणलेले सगळे तुकडे, त्याच्यापासून तयार केलेली सगळी बिस्किट आम्ही ताजी ताजी म्हणून खातोय. हायली प्रोटीनचा सोर्स आहे, हायली विटामिनचा सोर्स आहे, चांगल्या मिनरलचा सोर्स आहे. आणि खूप खूप ब्रिटानिया मारी गोल्ड बनवलंय 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी. हे ताजं आहे का शिळ आहे? किती लोकांना वाटतं शिळ आहे, त्यांनी हात वरती करा. म्हणजे आपली संस्कृती ताजं खायला शिकवते आणि आम्ही शाळा शिकलेली सगळी माणसं ताजं खायचं सोडून शिळ खातोय. मग याला शेतकरी मोठा होईल का एमएनएस मोठं होईल? मल्टीनॅशनल कंपनी मोठी होईल, एमएनसी. चाललंय कुठं कुठं चालला हा देश नाही का? तिकडं ताजं ताजं जर खाल्लं तर कणून कुठून सांडण्याची गरज नाही पडली. आपण काय कुत्र्याची पिल्लं नाहीये नाही का? कुत्र्याच्या पिलांना कसं ते बिस्किट वगैरे खायला घातलं, तुमच्या आमच्या लेकरांना, तुमच्या आमच्या मुलांना, येणाऱ्या भारताच्या पिढीला ते चुकीचं खायला नको घालायला आपण सगळे. आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे सगळ्यात महत्वाचं. ते सगळेचे सगळे प्रिझर्वेटिव्ह येणाऱ्या पिढीच्या रक्तामध्ये कॅन्सर लॉन्च करतोय तुम्ही आम्ही सगळेजण. कॅन्सरचं लॉन्चिंग करतोय तुम्ही आम्ही सगळेजण. कॅन्सरचे पेशंट बनवतोय तुमच्या आमच्या पिढीला आम्ही सगळेजण. आणि आतडी कमजोर करतोय. आतड्यांच्या भिंतींना हा मळ चिकटतोय बिस्किटांचा. आतड्यांच्या भिंतींना हा मळ चिकटतोय आणि अनावधानाने का होईना तुमच्या आमच्या शरीरातली इन्सुलिनची फॅक्टरी बंद पडते. मैदा आणि मैद्याच्या पदार्थांच्यामुळे, चहा आणि चहाच्या वेगवेगळ्या पदार्थांच्यामुळे. कारण इन्सुलिनची फॅक्टरी बंद होणं शरीरामध्ये तुमच्या आमच्या शुगर जे काही बी नॅचरल इन्सुलिन तयार होते. शरीर 2000 प्रकारचे केमिकल स्वतःच तयार करते. शरीर 2000 प्रकारचे एन्झाईम स्वतःच क्रिएट करते. तिकडे हे चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळं आतडी कमजोर होतात. पचन संस्था तिकडे कमजोर होऊन जाते आणि मग मळ साठतो. आणि मळ जर का आतड्यांमध्ये साठला, लेअर वरती लेअर साठले आतड्यांच्या वरती मळाचे, स्वादुपिंड काम नाही करत आहे. आणि स्वादुपिंडाने जर काम नाही केलं तर तिकडे इन्सुलिन सिक्रेशन बंद होऊन जातं. वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम सिक्रेशन बंद होऊन जातं. वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल सिक्रेशन बंद होऊन जातं. पाजर जो फुटायला पाहिजे नॅचरली शरीरामध्ये, जो घाम यायला पाहिजे नॅचरली शरीराला,
आतूनही पाजर फुटायला पाहिजे शरीरामध्ये, ते फुटणं बंद होतं आणि तिथे मात्र आपल्या 3, 13 आणि 9, 12 होतात आपल्या आरोग्याच्या. म्हणून आजपासून आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या कंपन्यांचे, वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह असलेले मैदा आणि मैद्यापासून बनलेले विविध बिस्किट खाऊ नका. आणखी एक कहर झाला अलीकडं, अरे ते मैद्याचं बिस्किट ना गव्हाचं आहे. अरे बावड्या, कशाला गांडवायचा कार्यक्रम करताय? मैद्याचं नाही, गव्हाचं आहे. गहू सुद्धा हा अमेरिकेनं आमच्यावर लादलेला खूप मोठा अतिरेक आहे. मी म्हणतो चपात्याच खाऊ नका, बिस्किट अजून आमचा विषय. ग्लुटेन असलेल्या चपात्या तुम्ही आम्ही खाल्ल्या तर कॅन्सर फर्स्ट स्टेज आणि डायबिटीस टाईप 2 आणि डायबिटीस टाईप 1 हा ग्लुटेन युक्त गव्हामुळे होतोय. पण आजपासून दुसरी रिक्वेस्ट आपल्या सगळ्या बंधूंना, हे आंदोलन, हे एक चळवळ आहे. मी जे बोलतोय ना, हे एक आंदोलन आहे, आंदोलन आरोग्याचं. सगळ्यांनी आरोग्ययुक्त जीवन जगायला पाहिजे. मला सांगा प्रीतम पाटील ताई, तुमच्या लहानपणी भाकरी खाल्ल्या का चपात्या खाल्ल्या? 1962च्या अगोदर, 1984च्या आधी तुमच्या आमच्या महाराष्ट्राचा, तुमच्या आमच्या घरांचा सर्वे करा. महाराष्ट्रात ज्वारीच्या 18,000 जाती होत्या आणि आज तुमच्या आमच्या घरातनं ज्वारी हद्दपार झाली. पिवळी ज्वारी खा आणि कॅन्सर पासून 100% ओके. दगडी खा, मालदांडी खा आणि मजबूत आरोग्य मिळवा, मजबूत आरोग्य मिळवा. अरे बंधूंनो, काय चाललाय कार्यक्रम? भाकरी खाली की खळकन पोट साफ होतं आणि चपाती मात्र कणून कुठून संडास करायला, कणून कुठून. इथं ज्यांचं 40 प्लस वाले जेवढे मंडळी, जेवढे 40 प्लस वय आहेत आणि ग्रामीण मध्ये राहिलेले, त्यांनी ग्रामीण मध्ये 40 वर्षाच्या अगोदर संडासला काय घेऊन जातो विचारा. कागद घेऊन जायचे का दगड घेऊन जायचे संडासला? 40 वर्षाच्या अगोदरची ग्रामीण भागातली मंडळी, थोडासा विचार करा त्यावेळेस किती संडास होतील, काय भानगडी होत्या. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की ग्लुटेन युक्त गहू सुद्धा खायचा बंद करूया. काय खाता येईल? ज्वारी खाणं अपेक्षित आहे, बाजरी खाणं अपेक्षित आहे, नाचणी खाणं अपेक्षित आहे, तांदळाच्या भाकरी खाणं अपेक्षित आहे, मक्याच्या भाकरी खाणं अपेक्षित आहे, 7 धान्याची भाकरी खाणं अपेक्षित आहे. खानदेश मधले असाल तर कळण्याची भाकरी खाणं अपेक्षित आहे. खानदेशी असाल तर कळण्याची भाकरी खाणं अपेक्षित आहे. 7 धान्याची एकत्रित भाकरी खाणं अपेक्षित आहे. सगळ्या भाकरी हद्दपार जेव्हापासून आम्ही केल्यात तेव्हापासून डायबिटीज वाढ बघते आपली, हार्ट अटॅक वाढ बघते आपली. चंदन बाटव्याची भाजी किती लोकांनी खाल्ली हातवरती? अर्ध्या लोकांना माहितही नाही बॉम्बला चंदन बाटवा. अहो साहेबा, चंदन बाटव्याची भाजी का? खळकन पोट साफ होईल. पोट साफ होण्यासाठी अतिशय सुरेख भाजी आहे चंदन बाटवा. आणि ज्याचं पोट साफ होत नाही त्याला 100% डायबिटीज आहे ना, डायबेटिक पेशंटने चंदन बाटवा खायला सुरुवात करा, ऑटोमॅटिक इन्सुलिन सिक्रेशन सुरू होईल आणि चंदन बाटवा डायबिटीजला मुळापासून नष्ट करून टाकेल. तांदूळची भाजी खा, 100% कॅन्सर पासून ओके व्हा. आमचे दत्तात्रय गायकवाड म्हणून कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे आमचे मित्र आहेत, कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये एनएससीचे एचओडी आता तांदूळच्या भाजीवरती पीएचडी केली. तांदूळचं अँटी कॅन्सरचं काम करतं, तांदूळची भाजी अँटी कॅन्सरचं काम करते. 400 ग्रॅम खायची आम्हाला, फळभाज्या, फुलभाज्या, पानभाज्या 400 ग्रॅम पर डे खायच्यात. खळकन पोट साफ होईल 8 तासात 10 तासात. किती लोक आता स्क्रीनवरती आहेत जे 2दा संडासला जातात? आकृती करा बरं, 2दा संडासला जातात बघा. हे बऱ्यापैकी 2-4 लोकांनी हात वरती केले 2दा संडासला जातो. मोस्टली आम्ही एकदा संडासला जातो, ती सकाळी मॉर्निंग टू मॉर्निंग. अरे 24 तास तो कचरा का बरं पोटात ठेवतोय आपण? कारण होतच नाही, बाहेर निघतच नाही, ठेवू नाही तर काय करू? ऍब्सोल्युटली रॉंग वे. आणि म्हणून डस्टबिन मध्ये जर शिळा भात ठेवला, डस्टबिन मध्ये जर का शिळा भात ठेवला 24 तासात त्याची परिस्थिती काय होईल? सो थिंक अबाउट दिस लाईन. काय बोललो आताच्या लाईन मध्ये, थोडासा विचार करा. 24 तास कस काय कचरा पोटात ठेवतो आम्ही? लहान आतड्यांमध्ये, मोठ्या आतड्यांमध्ये. म्हणून 2दा संडास करणं अपेक्षित आहे. तो मळ ऑटो सिस्टमने निघाला पाहिजे. म्हणून 400 ग्रॅम फळभाज्या, फुलभाज्या, पानभाज्या तुमच्या माझ्या पोटात. अजून थोडस पाठीमागे जाऊया, 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी सगळे लग्न बघा, सगळ्या लग्नांमध्ये शाकभाजी असायची. आम्हाला शाकभाजी म्हणजे काहीच कळत नाही.
शाक म्हणजे साधं साधं पालेभाजी, सरसों का साग और मक्के की रोटी, सहज पंजाबी माणसं बोलतात. पंजाबी जेवणामध्ये बघा मोठ्या प्रमाणात गवळी सरांनी मला लिंक पाठवलेली, लिंक वरती टच करा. सरसों का साग खा जाओ भाई, गवळी सरांनी लिंक पाठवली. साग भाजी मोठ्या, आता आम्ही भाजी खायची म्हटली की वाईट वाटतं आम्हाला. एवढी डिश डाळीची खातो. अहो ही डाळ सडते आतमध्ये जाऊन, ही डाळ कुसते आतमध्ये जाऊन, ही डाळ युरिक ऍसिड निर्माण करते आतमध्ये जाऊन, ही ही डाळ आम्हाला कोंबाचं मूळव्याध आणते, चुंबळीचं मूळव्याध आणते. ही डाळ आमच्या शरीराला पचत नाही आतमध्ये गेलेली. म्हणून तुमचे आमचे सगळेच पूर्वज, अर्धे लोक आउट ऑफ स्क्रीन चालले गेले बा, नॉन एक्झिस्टन्स मध्ये गेले अर्धे लोक. इतकीच डाळ पाहिजे आणि पातेली भरून रस्सा पाहिजे. डाळ किती पाहिजे? एक 20 ग्रॅम, 30 ग्रॅम, 40 ग्रॅम, 50 ग्रॅम. महिला मंडळी ऐका, आणि भरपूर पातेलं भरून रस्सा पाहिजे. तर त्या घरातलं आरोग्य चांगलं राहील. त्या घरातलं आरोग्य चांगलं राहील. नुसतीच डाळ खाल्ली तर मेलाच तो. म्हणून दुसरा चेंज घरामधला, भाज्यांमधला हा करणं अति आवश्यक आहे. अति आवश्यक आहे. अति तेल. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आम्ही जे काही आता तेल खातो आहोत, तेल नसून एक प्रकारचं केमिकल खातोय. एक प्रकारचं केमिकल खातोय. ते केमिकल काय करते? धमन्या, शिरा, नाड्या. किती लोकांना धमन्या, शिरा, नाड्या आहेत? हातवरती करा बरं. काय लोक अजून पण हातवरती करत नाही बघा. डेंजर लोक आहेत सगळे, भयानक लोक आहेत सगळे. कारण पगडा एवढा डोक्यावर आहे की आता हे नक्की काय काय बोलतोय बाबा, आणि का बरं बोलत हातवरती करावा? मी क्रेननं हातवरती करावं लागेल अशी परिस्थिती. आम्ही जे तेल खातोय ना आता, या तेलामुळे उद्या सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो प्रत्येकाला, आणि उद्या सुद्धा कॅन्सर डिटेक्ट होऊ शकतो प्रत्येकाला. कारण सगळं कॅन्सर असलेले कंटेंट त्या तेलामध्ये आहे. आम्हाला वाटतं की आम्ही डबल फिल्टर तेल खातो, मेलाच. आम्हाला वाटतं की आम्ही ट्रिपल फिल्टर तेल खातोय, स्वतःला लय हुशार समजतो, मग तर मेलाच. मग तर 100%च मेला. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, काही लोकांना जो मेसेज पाठवण्यात आलाय ना, त्याच्यामध्ये बद्री नावाचा एक ब्रँड आहे तेलाचा. त्या व्यक्तीने आज बऱ्यापैकी मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला. हे जे तेल आहे याच्यामध्ये 33% पाम तेल आहे, जे डुकर सुद्धा पचवू शकत नाही. आता टुडे मार्केटमध्ये असलेलं तेल कारगिल कंपनीचं असेल, मॉन्सेंटो कंपनीचं असेल, बघा ना जरा कंपन्या वाचा, त्या डब्यावर लिहिलेले ते कंपनी नाव लिहिलेले, कारगिल, मॉन्सेंटो. अहो ही कारगिल मल्टीनॅशनल कंपनी आहे, मॉन्सेंटो पण मल्टीनॅशनल कंपनी आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, हा जो तेल आहे, त्या तेलामुळे तुमच्या आमच्या धमन्या, त्या तेलामुळे तुमच्या आमच्या धमन्या, शिरा, वेन्स बारक्या बारक्या बारक्या, केसासारख्या ज्या वेन्स आहेत, रक्तवाहिनी वाहून नेणाऱ्या, यांच्यामध्ये चरबीच्या रूपामध्ये मळ साठतो. यांचा आकार आतून कमी होतोय. म्हणून आपल्याला हे तेल सुद्धा बदलायचं. ओरिजिनल तेल खाल्लं पाहिजे. नंबर 1. कोल्ड प्रेस असलं पाहिजे, 37 ते 42 डिग्री मध्येच तयार झालेलं पाहिजे. लाकडी घाणीवरच बनलेलं पाहिजे. लाकडी घाणीवरच बनलेलं पाहिजे. तर त्या वेन्स चांगल्या राहतील, तर त्या धमन्या चांगल्या राहतील, तर त्या शिरा चांगल्या राहतील. किती लोकांना धमन्या, शिरा आणि नाड्या ओके करायचे, हातवरती करा बरं. लवकरात लवकर अखंड स्वास्थ्य जॉईन करा. या धमन्यांमधला मळ निघाला पाहिजे. या धमन्यांमधल्या गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल, HDL आणि LDL. कोलेस्ट्रॉल पाहिजे, पण किती पाहिजे? बॅलन्स स्वरूपात पाहिजे. कोलेस्ट्रॉल नकोच आहे असं मला म्हणायचं नाही. कोलेस्ट्रॉल पाहिजे, कारण हा एक धातू आहे तुमच्या आमच्या शरीरामध्ये तयार होणार. म्हणून बंधू आणि भगिनींनो, धमन्यांमध्ये अडकलेलं, शिरांमध्ये अडकलेलं, हे जे काही वेन्स मध्ये अडकलेलं, म्हणून 33% पाम तेल पहिल्यांदा बंद करणं गरजेचं. त्याच्यामध्ये 33% क्रूड ऑइल आहे, ते सुद्धा डुकराला पचत नाही. डुकराला न पचणारं पाम तेल, क्रूड ऑइल तुम्ही आम्ही आज इनटेक करतो. अतिशय घातक कार्यक्रम आहे. आणि म्हणून माझी रिक्वेस्ट आपल्या काहीही करा, अखंड स्वास्थ्याच्या माध्यमातून आपल्याला धमन्या, शिरा, नाड्या सगळ्यांना ओके करायचे. किती लोकांना सांधे ओके करायचे? हातवरती करा बघतो. युरिक ऍसिडची समस्या आहे, सांधिवाताची समस्या, जुनाट सांधिवात आहे, टाचा प्रचंड दुखतायत, गुडघ्यांमध्ये वेदना होत आहेत, कमरेमध्ये वेदना होत आहेत, आणि आमच्या गाद्या झिजल्यात, गाद्या, कार्टिलेज. आता ज्या पण झिजलेल्या गाद्या आहेत ना, तो मेदाचाच एक प्रकार आहे.
संपूर्ण शरीराची स्वच्छता ज्यावेळेस सुरू होते ना, त्यावेळेस शरीरातली जीवनी शक्ती त्या झिजलेल्या गाद्यांना परत पुनर्जीवित करते, रिजनरेट करते संपूर्ण बॉडीला. पण बॉडी रिजनरेट करण्यासाठी आम्ही त्या शरीराला वेळ दिला पाहिजे. दीपक गायकवाड सर मी काय म्हणतोय लक्षात येतंय? चेहऱ्याचा आकार बदललाय का नाही तुमच्या प्रत्येक वर्षी? केस वाढतात दररोज, नख वाढतात दररोज, चेहऱ्याचा आकार बदलतोय प्रत्येक वर्षी, काय ना काय बदलतोय का नाही बदलतोय? तसं शरीरामध्ये दर 41 दिवसाला बदल होतात, दर 15 दिवसाला बदल होतात, दर 24 तासाला बदल होतात, दर 63 तासाला बदल होतात, 63 दिवसाला बदल होतात. म्हणून बंधू आणि भगिनी, ज्यांना ज्यांना सांध्यांच्या समस्या, ज्यांना ज्यांना युरिक ऍसिडची समस्या आहे, सगळ्यांसाठी हे शिबिर रामबाण. इतकं रामबाण आहे, एकही टॅबलेट न खाता, एकही टॅबलेट न खाता, एकही इंजेक्शन न घेता नी रिप्लेसमेंट ओके होते, नी रिप्लेसमेंट ओके होते, हिप रिप्लेसमेंट ओके होते, युरिक ऍसिड 100% ओके होते. काहीच गरज पडत नाही, काही गरज पडत नाही. करून तर बघितलं पाहिजे आम्ही एकदा करून तर बघितलं पाहिजे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, माझ्या आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, युरिक ऍसिडच्या समस्या, सांधिवाताच्या समस्या आणि वाताच्या पोटातल्या सगळ्या समस्या बॅलन्स करण्याचं एकमेव शिबिर आहे अखंड स्वास्थ्य. उद्या, परवा आणि तेरवा 3 दिवस सलग आपल्याला शिबिर आहे. हा 3 दिवसाच्या या सेमिनार मध्ये वातदोष, पित्तदोष आणि कफदोष, तिन्ही दोष आपल्या सगळ्यांचे बॅलन्स होणार आहेत. येतो का आवाज? तिन्ही दोष, गवळी सर तुमचा आवाज येतो इकडे. तिन्ही दोष 100% बॅलन्स करण्याची एक संधी आपल्या सगळ्यांना आलेली आहे या अखंड स्वास्थ्याच्या माध्यमातून. म्हणून माझी रिक्वेस्ट आपल्या सगळ्यांना, काही करा, थोडासा वेळ काढा स्वतःसाठी, आणि अखंड स्वास्थ्य जर का आपण करू शकलो, वाताच्या पोटात 100 आजार होत आहेत, पित्ताच्या पोटामध्ये 140 आजार होत आहेत, आणि कफाच्या पोटामध्ये 100 आजार होत आहेत. प्रमुख आजार आपले अखंड स्वास्थ्याच्या माध्यमातून, शरीर शुद्धीच्या माध्यमातून वात बॅलन्स होईल, पित्त बॅलन्स होईल आणि कफ बॅलन्स होईल. डायबिटिक सारखी समस्या 8व्या दिवशी आपल्या आटोक्यात येते. 8व्या दिवशी, 9व्या 10व्या दिवशी मेडिकल सायन्सचे रिपोर्ट चेंज होत आहेत. 9व्या 10व्या दिवशी मेडिकलचे रिपोर्ट चेंज होत आहेत. इतका अद्भुत रिझल्ट आहे. 2 ब्लॉकेज असलेली मंडळी 21 दिवसात ओके होते, 2 ब्लॉकेज असलेली मंडळी. आणि म्हणून मला इथं आपल्या सगळ्यांना इथं आदराने सांगावं असं वाटतं, आमच्या इकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आदराने त्यांचं मी नाव घेईल, डॉक्टर चंद्रकांत उपाध्ये, इज अ कार्डिओलॉजिस्ट, इज गोल्ड मेडलिस्ट पर्सन. ते कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आपल्याकडे काय प्रत्येक शिबिरामध्ये त्यांचं योगदान असतं. ते 2-4 पेशंटला इकडे पाठवतात. 2-2, 3-3 ब्लॉकेज असलेली माणसं त्या शिबिरात येतात आणि ओके होत आहेत. 40 किलो पर्यंत आतापर्यंत 40 किलो पर्यंत लोकांनी वजन कमी केली, 40 किलो पर्यंत. थायरॉइड ओके केलेल्या लोकांनी. म्हणून माझी रिक्वेस्ट आपल्या सगळ्यांना, बोलण्याला माझ्या मर्यादा आहे. एनी डिसीज, डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत, या सगळ्या डिसीज साठी अखंड स्वास्थ्य हा अतिशय चांगला मार्ग आहे. ते बघा, आमचे सोमनाथ नरवडे हे नेवासाचे आहेत. हे नेवासाचे नरवडे 106 किलोवरून 88 वरती आलेले. अद्भुत रिझल्ट आहे. पण यासाठी आमचा कर्मयोग महत्वाचा आहे. आम्हाला कृती करणं गरजेचे आहे. भगवान श्रीकृष्णाने जो कर्मयोगी बनायला सांगितलंय, ते उद्यापासून आपल्याला कृती सुरू करायची आपल्या शिबिरामध्ये. बघा या ताई, बघा बिफोर आफ्टर ताईंचा फोटो कसा दिसतो बघा. कोणाचीच इच्छा नाही की पोतं भरून 30 किलोचं पोतं अंगावर घेऊन चाललं पाहिजे, किंवा 20-20 किलोचे 2 बकेट हातामध्ये असले पाहिजे. बघा समोर असे खतरनाक रिझल्ट आहे. आणि हे बघा खतरनाक जबरदस्त रिझल्ट आहे. एवढे अद्भुत रिझल्ट आहे की बघा, आमचे योगेश भाऊ महाबळेश्वरचे सरपंच, यांचं सौभाग्य होते महाबळेश्वरच्या आजूबाजू गाव आहे पिलार नावाचं, तिथले बघा. हे इतके अद्भुत, हे बघा आमच्या ताई किती अद्भुत आहेत सगळं बघा. 31व्या वर्षी काय परिस्थिती होती, कशा दिसत होत्या, 31व्या वर्षी 60च्या दिसत होत्या बघा, आता कशा दिसतात. अद्भुत रिझल्ट आहे, अद्भुत किती जबरदस्त आहे बघा. चेहरा बघा कसा होता आधीचा, नंतरचा चेहरा कसा झाला. थायरॉइड 100% थायरॉइडचे प्रॉब्लेम ओके होतात. पीसीओडीचे सगळे प्रॉब्लेम्स ओके होतात. व्हाईट डिस्चार्ज, रेड डिस्चार्ज,
100% ओके. पिशवीमध्ये सूज आलेली आहे, पोटामध्ये गाठी आहेत, चरबीच्या गाठी, पिशवीमध्ये गाठी आहेत, पिशवीमध्ये सूजन आलेली आहे, सगळं ओके होते, काही राहत नाहीये. ते बघा आमचे थोरात साहेब, नितीन भाऊ थोरात, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन थोरात, अगोदर कसे दिसत होते बघा आणि आता कसे दिसतात पहा. शिरूर तालुक्यामधले अहमदाबाद नावाचं गाव आहे, शिरूर तालुक्यामध्ये त्या गावचे इथे कार्यकर्ते अद्भुत. आणि या व्यक्तीनं जेव्हापासून स्किल केलं ना, त्या व्यक्तीचे एक 78 वर्षांचे मामा आहे. त्या 78 वर्षाचे मामा खुर्चीत बसून राहायचे. 78व्या वर्षी यांच्या मामांचं 12 किलो वजन कमी झाले नरवाडे म्हणून. 12 किलो वजन कमी झाले. त्या नरवड्यांचे चिरंजीवी श्याम नरवडे आणि राम नरवडे. 12 किलो वजन कमी 78व्या वर्षी, नॉट अ सिंपल थिंग. त्यांचे दुसरे बंधू आहेत, लग्नात नाचत होते. डॉक्टरांनी त्यांना गुडघे बदलायला सांगितले, ते लग्नात नाचायला लागले. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला, नाचायला लागले म्हणून, नाही का. एवढा आनंद, अद्भुत आनंद. म्हणून बंधू आणि भगिनींना एक रिक्वेस्ट आहे, एनी डिसीज, सगळ्या डिसीज साठी अखंड स्वास्थ्य आपण जॉईन करा आणि प्रत्यक्षात कृती करा ना. एवढे दिवस आपण आपल्या आयुष्यातले डॉक्टरांना दिलेले आहेत, वेगवेगळ्या पॅथी आपण अनुभवलेले आहेत, तर थोडीशी एक वेगळी पॅथी अनुभवूया. 24, 25, 26 उद्या परवा थोडासा वेळ आपण स्वतःसाठी काढूया आणि शरीर शुद्ध करून घेऊ. त्या ठिकाणी मी बोलायचं थांबतोय. गवळी सर. धन्यवाद सोमनाथजी. सोमनाथजींनी खूप सुंदररित्या आपल्याला जे शरीर शुद्धीचं जे काही कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा का करायला पाहिजे हे एकदम चांगल्या आणि सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आता इथं जे काही साधक आहेत एवढे जवळजवळ आपण 92 लोक आहोत इथे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये कसं सहभाग करायचा आपण, येस नो. तर याच्यासाठी आपल्याला आता जे काही व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे याच्यावर आपण जॉईन होणं अपेक्षित आहे. सर्वात पहिलं म्हणजे जी लिंक आता आपल्याला आलेली आहे या लिंकवर जॉईन होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आमच्या शिकायला राहता येईल. पहिली गोष्ट. दुसरं, याच्यासाठी आपल्याला एक देणगी द्यायची आहे आणि ती देणगी फक्त आणि फक्त बघा की आपण जर डॉक्टरकडे गेलो, जसं स्पेशली डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला कारण की 300 ते 500 रुपये सहज द्यावा लागतं एका व्यक्तीसाठी, आणि ते बी काही मिनिटासाठी द्यावं लागतं. डॉक्टर आपल्याशी फक्त थोडस बोलतो आणि नंतर त्याच्याकडे भरपूर लाईन असते, त्याच्यामुळे आपल्याला थोडस बोलतात आणि तेवढ्या याच्याबद्दल चिठ्ठीवर लिहून देतात, आपलं काम संपलं, त्यांचं काम संपलं. है की नाही. एखाद्या आजार, गंभीर आजार झाला तर याच्यावर आपले लाखो रुपये आपण खर्च करतो आणि कर्ज काढून आपण त्याच्यावर उपचार करतो. पण भविष्यात अशी आपल्यावर परिस्थिती येऊ नये आणि आपण एक नैसर्गिकरित्या कसं निसर्गाच्या सानिध्यात राहू, प्रकृतीच्या सानिध्यात राहू, विना औषधाने आपल्या शरीरातले 99% आजार आपण बरे करू शकतो. याच्यासाठी आपल्याला फक्त एक नाममात्र देणगी जी आहे ते आपल्याला फक्त करायची आहे. आणि देणगी फक्त आणि फक्त आता बघा आपण जे काही आपण, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पूर्ण परिवारासाठी आहे. याच्यासाठी फक्त आपल्या परिवारासाठी आहे. अखंड स्वास्थ्य रहस्य जाणून घ्या. हे शिबिर आता सोमनाथबाबांनी आपल्याला सांगितलं की उद्यापासून सुरू आहे. किती? उद्यापासून सुरू होणार आहे. उद्या आहे आपला रविवार 24 तारीख, संध्याकाळी 8 वाजता हे शिबिर सुरू होईल. या शिबिरासाठी आपल्याला देणगी मूल्य फक्त 1100 रुपये आहे. या 1100 रुपयामध्ये पूर्ण परिवार आपण याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. पूर्ण परिवाराने आपल्याला हे सगळं बघायचं आहे. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एक किट देतो, शरीर शुद्धीचं किट आहे. संजीवनी पात्र असं म्हटलं जातं किंवा अॅनिमा पॉट असं म्हटलं जातं. हे आपल्याला कुरिअरद्वारे किंवा पोस्टद्वारे घरी पाठवलं जातं आणि हे 1100 रुपयाची काही मूल्य आहे, ही काही देणगी आहे, याच्यात इन्क्लुडिंग आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही एक्स्ट्रा पेमेंट करायची आवश्यकता बिलकुल नाही. आता या 1100 रुपयामध्ये तुमच्या परिवारामध्ये 10 लोक असू द्या, 5 लोक असू द्या, जे तुमचे आडनावाचे सेम आहे, घरामध्ये जेवढे सदस्य आहेत यांच्यासाठी आम्ही लाईफ टाइम सर्व्हिस देणार आहोत. किती? लाईफ टाइम सर्व्हिस देणार आहोत. याच्यामध्ये तुमच्या कोणत्याही समस्या असल्या तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत. आता हे पेमेंट कसं करायचं? या पेमेंटसाठी आपल्याकडे जे काही फोन पे आहे, गुगल पे आहे, भीम आहे, पेटीएम आहे, तो नंबर तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवरती आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि याचा फोटो खाली दिलेला जो काही व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे. ठीक आहे. हा स्कॅन कोड दिलेला आहे, या स्कॅन कोड वरती आपल्याला हे पेमेंट करायचं आहे.
तर आपल्याला आजची जी काही माहिती कशी वाटली आणि त्यानुसार आपण ठरवायचं आहे की आपल्याला हे अखंड स्वास्थ्य पुढच्या 21 दिवस आपल्यासाठी ही सर्व्हिसिंगचं काम करणार आहे, आपल्यासाठी शरीर शुद्धीचं काम करणार आहे. याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही अतिरिक्त चरबी आहे, जे काही अतिरिक्त मळ आहे ते काढण्याचं काम पुढच्या 21 दिवसामध्ये आहे. आणि हे काढण्याचं जे काही सोमनाथ आबा आहे किंवा मी आहे, आम्ही दोघं तुमच्या सोबत आहोत आणि हे तुमच्याकडून करून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला पुढचे 3 दिवस 24, 25, 26 या शिबिरासाठी येणं अपेक्षित आहे. आपले 6 घंटे तुम्हाला हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे, कारण हा मोठा विषय आहे. या मोठ्या विषयाबरोबर एक एक गोष्ट तुम्हाला आम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला उपवास कसा करायचा आहे, शास्त्रोक्त पद्धतीने उपवास कसा करायचा आहे, उपवास कसा सोडायचा आहे, उपवास करताना आपण कोणत्या दक्षता घेतल्या पाहिजे, उपवास करताना आपल्या शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात आणि हे जेव्हा शरीरामध्ये जेव्हा बदल होतील त्यावेळेस आपल्याला नक्की काय करायचं आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. आता वर्तमानामध्ये आपण जे काही उपवास करतोय ते काय करतो है की नाही, ते खिचडी मोठ्या प्रमाणात खातो है की नाही. आता उद्या एकादशी आहे, एकादशी आणि दुप्पट खाशी अशा वेगवेगळ्या उपवासामध्ये आपण भरपूर मोठ्या प्रमाणात साबुदाणा खातो, वेगवेगळे तळलेले पदार्थ खातो. पण शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला उपवास कसा करायचा आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे. उद्या आपली एकादश आहे. या एकादशी दिवशी आपण हे शिबिर सुरू करत आहोत. याच्यासाठी आपल्याला नाव नोंदणी करणं अपेक्षित आहे. ज्या लोकांनी ग्रुप जॉईन केलं त्या ग्रुपवरती सगळ्यांना माहिती अवश्य या त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती येणार आहे. ज्यांनी आतापर्यंत ग्रुप जॉईन केला नाही त्यांनी पुढच्या चॅट बॉक्सवर तुम्हाला लिंक दिली जाईल, त्या लिंक वरती जाऊन आपण जॉईन करावे. सगळ्यांनी हा ग्रुप जॉईन करावे. ज्यांना आता पुढच्या काही पुढच्या मिनिटामध्ये ज्यांना जॉईन करायचे त्यांनी आता लगेच करू शकतात. तुमच्या समोर आमची हे जे काही आम्ही तुम्हाला दाखवलेले आता जो काही गुगल पे नंबर, फोन पे नंबर आहे तुमच्या समोर दाखवलेला आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही पेमेंट करू शकतात, काय अडचण नाही. आणि हे तुम्हाला आम्ही तुमच्या जे ग्रुपवर जॉईन झाले त्याच्या ग्रुपवर सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. हा, तर आता इथं आम्हाला जे काही तुम्हाला सांगायचं आहे, जे काही अखंड स्वास्थ्य शिबिराबद्दल जे काही माहिती द्यायची ते का करायचं तुम्हाला हे सर्व आमचं सांगून झालेलं आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर अवश्य तुम्ही चॅट बॉक्सवर टाका, त्याचं उत्तर आम्ही सोमनाथ आबा आहोत किंवा आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर तुमच्याकडे चॅट बॉक्स ओपन आहे, तुम्ही आता चॅट बॉक्स वरती मेसेज टाकू शकता. येस, आणि कोणाला काही प्रश्न डायरेक्ट विचारायचं तर विचारू शकता. कोणाला प्रश्न विचारायचा तर विचारू शकता. जे लोक आता जे काही साधक आता पेमेंट करतील त्यांनी लगेच तुम्हाला ऑप्शन आहे, स्कॅन कोड आहे तुमच्या मोबाईल वरती काढा आणि स्कॅन कोड आहे त्याच्यावरती करून स्कॅन कोड केला आणि 1100 रुपयाची अमाऊंट टाकली, तुम्हाला दिसेल तिथे अशोक गवळी नाव दिसेल, अशोक शंकरराव गवळी असं नाव दिसेल, त्याला पेमेंट करायचं आहे. स्क्रीनशॉट काढायचा आहे त्याचा आणि स्क्रीनशॉट काढून तोच नंबर व्हॉट्सअपचा आहे त्या नंबर व्हॉट्सअप वरती आपण पाठवायचा आहे. हा, तर कोणाचे काही प्रश्न असेल तर अवश्य चॅट बॉक्सवर तुम्ही टाका. कुणीतरी प्रश्न विचारलाय, आता मला शुगर निघालेली आहे, मग त्यासाठी काय करावं लागेल. तर माझी ताई, नाव पुरुष आहे का महिला आहे माहित नाही कोण आहे, प्रश्न तर चॅट बॉक्स वरती आलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं मी आता एक सांगितलं की इन्सुलिनची फॅक्टरी बंद झाल्यामुळे तुम्हाला शुगर डिटेक्ट झाली. इन्सुलिनची फॅक्टरी बंद पडण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की मोठं आतडं साफ होत नाहीये. मोठ्या आतड्याचा सगळ्यात शेवटच्या भागाला मेडिकलच्या भाषेत बोललं जातं ॲनस. त्याच्या वरचा एक भाग आहे रेक्टम. ते ॲनस आणि रेक्टम हे आतड्यातले पार्ट आहेत.
ज्यावेळेस ऍनस आणि रेक्टम हे आतड्यातले पार्ट डॅमेज होतात त्यावेळेस शरीरातले इन्सुलिन सिक्रेशन बंद होतं आणि मग आम्हाला शुगर डिटेक्ट होते. या ठिकाणी अखंड स्वास्थ्याच्या माध्यमातून तेच रिपेअरिंग होतं या ठिकाणी, त्याची सर्व्हिसिंग केली जाते या ठिकाणी. 9व्या दिवशी तुमची शुगर मेंटेन झालेली असेल. 9व्या दिवशी हे आमच्याकडे असे आज 1000पेक्षा जास्त रिपोर्ट आहेत आमच्याकडे रेडी ऍज पर मेडिकल सायन्स. त्यामुळे तुम्ही तर हे जॉईनच करा. तुमच्यासाठीचे शिबिर आहे. लवकरात लवकर जॉईन करा. वी आर वेलकम टू अखंड स्वास्थ्य सेवा. तुमचा प्रश्न आहे की एका महिन्यात किती वजन कमी होतं? कमीत कमी 15 दिवसात 6.5 किलो, जास्तीत जास्त 10 किलो वजन 15 दिवसात कमी होतं. मात्र तुमच्या शरीराचं तेवढं वजन पाहिजे आणि हा निर्णय स्वतः शरीर घेतं. एवढी सरळ समजा आबा निर्णय नाही घेत त्याचा निर्णय ते शरीर घेतं, संबंधित शरीर. पण 6.5 किलो शरीर तर 100% वजन कमी करतं, त्यात काही शंका नाही. हे अजून एक प्रश्न आहे की जे काही संजीवनी पात्र आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ते नाही वापरलं तर रिझल्ट येईल का? अजिबात नाही. संजीवनी पात्र वापरणं अति आवश्यक नाही, तर गुन्हा आहे शरीराच्या संदर्भात. फक्त आधा अधुरा कुछ नाही करणे काय आपले, पुरा पुरा करणे काय. जे काय करायचे शरीरात सांगितलं शिबिरात शिकवलेलं संजीवनी पात्र म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये ॲनिमा पात्र पॉट असं म्हटलं जातं. ते तुमच्या एक प्लास्टिकचं पॉट आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्यूस गाळण्यासाठी गाळणी येईल, त्याच्यामध्ये काही कॅथेटर्स येईल, कॉफ येईल, असं ते शरीर शुद्धीसाठी खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. त्याचं नावच आम्ही संजीवनी पात्र दिलं म्हणजे एक शरीराला नवचैतन्य निर्माण करून देण्याचं काम या संजीवनी पात्र थ्रू होणार आहे. ते नेसेसरी आहे आणि ते या 1100 मध्ये इन्क्लुडिंग त्याच्या ठिकाणी वेगळे पैसे भरायची आवश्यकता नाही. विथ कोरियर चार्जेस तुमच्या घरी पुढच्या 2 ते दिवसामध्ये येऊन जाणार आहे. आणि आपल्याला पूर्ण हे 3 दिवस शिबिर झालं म्हणजे आपण 24, 25, 26 शिबिर केलं, त्याच्यानंतर हे आपल्याला वापरायचंय. त्याच्यामध्ये येण्यासाठी आपल्याला 2 ते 3 दिवस अवधी आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे सुरू करायचं आहे. ज्यांनी हे नाव नोंदणी केलेली आहे त्यांनी ऑलरेडी त्यांच्या घरी बऱ्याच लोकांकडे आलेले पण आहे. म्हणजे आता करतील, आज करतील, उद्या करतील, त्यांच्या घरी 2 दिवसात पोहोचून जाईल. त्याच्यामध्ये काळजी करायचं काम नाही. आपण लवकरात लवकर याची नाव नोंदणी करणं अपेक्षित आहे. प्रश्न विचारलेला की माझं वजन 87 किलो आहे आणि माझं वय 40 वर्ष. वयाचा आणि वजनाचा संबंध नाहीये इथं. उंचीचा आणि वजनाचा संबंध आहे. जर 163 सेंटीमीटर तुमची उंची असेल तर त्यातनं 100 वजा करा. तुमची उंची जर 170 सेंटीमीटर असेल त्यातनं 100 वजा करा. तुमची उंची जर 150 सेंटीमीटर असेल त्यातनं 100 वजा करा. तितकं तुमचं वजन पाहिजे. तितकं तुमचं, उदाहरणार्थ 160 सेंटीमीटर उंची आहे, त्यातनं 100 वजा केले 60 वजन पाहिजे. मग चांगलं दिसण्यासाठी अजून 4-5 किलो वाढवून घ्या, काही अडचणीचं नाहीये. इथं वयाचा आणि वजनाचा संबंध नाही, तर उंचीचा आणि वजनाचा संबंध आहे. दुसरा प्रश्न होता की 21 दिवस तुम्ही ऑनलाईन घेणार आहात का? तर अजिबात नाही. 21 दिवस गवळी सर आणि सोमनाथ आबा सकाळी 10 ते 5 ऑनलाईन तुमच्या संपर्कात असतील. ऑनलाईन म्हणजे आमच्या दोघांचे फोन चालू असतील 10 ते 5 वेळामध्ये. पहिले 3 दिवस हे सेमिनार ऑनलाईन असेल. नंतर 5व्या दिवशी परत एकदा ऑनलाईन येणार आहोत आपण. परत एकदा 5व्या दिवशी ऑनलाईन येणार आहोत आपण. आणि परत एकदा 5व्या दिवशी आपण ऑनलाईन येणार आहोत. म्हणजे टोटल 6 दिवस ऑनलाईन आहोत आणि टोटल 15 दिवस ऑफलाईन, असं 21 दिवसांचे सेमिनार आहे. पुढचा प्रश्न. तर माझा पूर्ण महिना श्रावण मास उपवास आहे, तर पालक वगैरे चालणार नाही, तर मग काय घ्यायचं? तुम्ही अगोदर ऐका तर खरं. 3 दिवसाचं शिबिर आहे. त्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 3 दिवसाचं शिबिर ऐका अगोदर. 3 दिवसाच्या शिबिरामध्ये जे काही सांगितलं जाईल ते शास्त्राला धरून आहे का हे बघा, आणि तुमचा पण उपवास शास्त्राला धरून आहे का बघा. दोन्हीतलं चेक करा. जे चांगलं वाटतं ते अवश्य करा. नॉर्मल डिसीज जसं की पिंपल्स वगैरे क्लिअर होणार का? नॉर्मल डिसीज आहे का पिंपल्स क्लिअर होत? पिंपल्स रक्त अशुद्ध झाल्यामुळे झालेले आहेत माझी ताई. 100% ओकेवर, काळजी करू नका. माझ्याकडे संजीवनी पात्र आहे, मग 500 आरे सेंड केले तर चालतील का? त्यांना मी पाठवलं उत्तर. ओके. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न चॅट बॉक्सचा उपयोग करा, किंवा ज्यांना चॅट बॉक्स वरती टाईप करतात त्यांनी हात वरती सुद्धा करा. हातवर हातही वरती करू शकता. रेज युअर हँड.
कोणाला बोलून सांगायचंय त्यांचा माईक ओपन करा, त्यांच्या हातवर आहे, किंवा तुम्ही रेजर हँड से करा आणि चॅट बॉक्सवर तुम्ही टाकू शकता अनम्यूट म्हणून. अनम्यूट म्हणून तुम्ही जर टाकलं तर तुमचा माईक अनम्यूट केला जाईल. कारण असं मी सगळ्यांचंच केलं तर ऑन झालं तर गडबड होऊ शकते. चॅट बॉक्सचा वापर करा, शक्यतो तुमच्या प्रश्न भेटून जाईल. येस, आता माझ्या फॅमिली एक मिनिट ओपन केलं. आता ज्यांना बोलायचं त्यांनी एक एक व्यक्तीने बोला. जो पहिल्यांदा बोलेल त्यांचं आपण ऐकूया. येस, स्टार्ट. आता माईक ओपन केले. सविषताई तुमचं उत्तर दिलंय. येस. माझ्या फॅमिली 6 माणसं, तर 6 लोकांना वेगवेगळं कॅथेटर पाहिजे. 6च्या 6 व्यक्तींना भांड एकच पाहिजे, पण कॅथेटर मात्र वेगवेगळे पाहिजेत. म्हणून कॅथेटर स्पेशली गवळी सरला रिक्वेस्ट करून कॅथेटर मागवून घ्या. त्याची काय किंमत आहे सर? तुम्ही आधी ना व्हॉट्सअप नंबरवर रिक्वेस्ट करा. हिरालाल पाटील ऑलरेडी तुमच्या सेमिनार मध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो 3दा प्रश्न विचारला. याचा अर्थ तुम्ही सेमिनार मध्ये ऐकलं नाही, किंवा तुम्हाला जेवढं ऐकायचं तेवढंच ऐकलेलं आहे. तुम्ही ती करा बिंदास, काय अडचण नाही. तुम्ही जे म्हणताय ना ते करा, काळजी करू नका. आणखी एक वेळ वाढवलं तरी चालेल. प्रवीण सर, तुम्हाला तुमचा मेसेज पाठवलाय मी, तुम्हाला तेवढेच टाकायचे. ओके. संजीवन प्रवीणजी सांगली सर, आपले हाके सरांनी त्यांना रिकमेंड केलेलं आहे. प्रवीणजी, तुम्हाला तुमचं उत्तर दिलंय मी चॅट बॉक्सवर. येस, त्याप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. येस, अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे डायरेक्ट अनम्यूट करून बोलू शकता डायरेक्ट. आता तुमचे माईक ओपन केलेले, आपले माईक ओपन आहे, आपण डायरेक्ट अनम्यूट करून बोलू शकता. एक मिनिट नाही, आता आला होता. ओके, बोलू शकता आता, बोला. घेर कमी करण्यासाठी काय आहे का? पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय आहे का? पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहे का? काय केलं पाहिजे? वैशाली ताई बोलताय. हे बघा, स्टार्टिंगला पोट जे कमी होण्याचा जो प्रकार आहे, उजव्या बाजूचं पोट कमी होईल, डाव्या बाजूचं कमी होईल. फ्रंटचं पोट कमी होण्यासाठी थोडासा अवधी लागेल. 100% कमी होईल. 2-2 सीझर झालेल्या महिलांचं पोट कमी झालंय, तुम्ही ठरवा. पित्ताचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे. 2 दिवसात ओके होईल. पित्ताचा त्रास 2 दिवसात ओके होईल. पित्ताचा त्रास काळजी करू नका, करा तुम्ही शिबिर, तुमच्यासाठीच आहे शिबिर. पुढचा प्रश्न. श्रावण सगळ्यात चांगला टाइम आहे वैशाली ताई, तुम्ही या दिवसामध्ये करू शकता. ठीक आहे, तुम्हाला पुढच्या शिबिराची तारीख कशाला विचारतो तुम्ही. आता नाव नोंदणी करा. जे लोक आता नाव नोंदणी करतील ते पुढचे 3 शिबिर मध्ये केव्हा पण सहभागी होऊ शकतात. आता या काही कारणामुळे जमलं सेपरेट संजीवनी पात्र घ्यावं लागेल. जर वेगवेगळ्या ठिकाणी राहताय तर सेपरेट संजीवनी पात्र घ्यावं लागेल. त्यासाठी सेपरेट ऑर्डर देऊन टाका. संजीवनी पात्राचे पैसे सेपरेट आहेत आणि शिबिराचे कॉमन फी वेगळी आहे. डोक्यातनं काढा. हा बोला. बोला. हा बोला. आवाज नाही आला व्यवस्थित. त्यांचा आवाज ब्रेक होऊ राहिला. मग एक प्रश्न आलेला आहे इथे की वजन कमी न करता शरीर शुद्धी करू शकतो का? बघा, तुमच्या आमच्या पोटामध्ये जो काय मळ साठलेला त्या मळाचं वजन तर कमीच होईल. मळाचं वजन किती असतंय? 0 ते 40 वयोगटामध्ये मळाचं कमीत कमी 2.5 किलो वजन कमी होईल, आणि 40 नंतर जे काही लोक आहेत त्यांचं वजन 3 किलोने कमी होईल. आणि हा डिसिजन जो आहे तुमच्या डोक्यातला की बाबा वजन कमी न होता शरीर शुद्धी होईल का, शरीर ठरवतं. ते शरीर ठरवतं. ते गवळी सर नाही ठरवत किंवा सोमनाथ आबा पण नाही ठरवत. शरीर ठरवतं. शरीरामध्ये साठलेलं अतिरिक्त मळ, अतिरिक्त वजन कमी करतं शरीर स्वतःच. त्यामुळे ते आमच्या दोघांच्या हातात पण नाहीये. बी नॅचरल ती घटना घडून जाते. शिबिर जॉईन केल्यानंतर 21 दिवस तुम्ही सांगणार काय काय करायचे, त्यानंतर काय करायचे त्याबद्दल मार्गदर्शन भेटणार का? हा, मुळात उद्यापासून जे शिबिर सुरू होते, उद्या परवा तेव्हा 3 दिवस मार्गदर्शन भेटेल. दुसऱ्या दिवसापासूनच लोक सुरू करतात, नाही का?
ऑटोमॅटिक मग सगळेजण पुढे जातात. सर डाएट सोबत वर्कआउट पण कंपल्सरी आहे का? ते तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ते वर्कआउट करायचं आहे. त्यांची इच्छा आहे त्यांनीच करू शकता वर्कआउट. करणं न करणं तुमच्या हातातल्या गोष्टी. करायचं असेल तर खूप छान, नसेल करायचं तर आणखी छान, काही अडचणीच नाहीये. वर्कआउट करू शकता. परमिशन ग्रँटेड. पुढचा प्रश्न. आता जे लोकांनी नाव नोंदणी करताय ते व्हॉट्सअपवर फोटो पाठवा. जे लोक काही लोक करताय ते व्हॉट्सअपवर फोटो पाठवा आणि आपला पूर्ण पत्ता पाठवायचा आहे. खाली दिले बघा, पेमेंट स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. बिराजदार साहेब, तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे विदाउट वर्कआउट 100%, मी तुम्हाला विदाउट वर्कआउट 40 किलो वजन कमी करून दाखवतो. विदाउट वर्कआउट. 15 वर्ष सोमनाथ आबा कुस्त्या खेळलेले, 2दा राज्य पातळीवर कुस्त्या खेळलोय मी. त्यामुळे वर्कआउट वगैरे ह्याच्या गोष्टीत ना वेगवेगळ्या प्रकारच्या, अलीकडचं वर्कआउट, पलीकडचं वर्कआउट, देशी वर्कआउट, परदेशी वर्कआउट, काळजी करू नका तुम्ही अजिबात. तुम्ही करा सेमिनार, तुम्ही जोपर्यंत करणार नाही, त्याची अनुभूती जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत 1 किलो लोकांनी वजन कमी केलेत. महेश निर्मळ नावाचे पोलीस आहेत. महेश निर्मळ नावाचे एक पोलीस आहेत, 30 किलो वजन कमी केले त्यांनी. तर अजिबात काळजी करू नका. 100% वजन कमी होईल, काळजी करू नका. जेवढं शक्य आहे तेवढं. हॅलो. येस, अजून लिंक परत टाका. ओके, व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, जॉईन करा. बाकी सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर येईल. आपलं आरोग्य आपल्या हातात, त्याच्यामुळे तुम्हाला नाव नोंदणी करता येईल. जी काही माहिती पाहिजे तुम्हाला त्या ग्रुपवर नक्कीच मिळेल. आणि जेव्हा तुम्ही या ग्रुपवर याल, आपले आरोग्य आपल्या हातात, जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन होईल, तुम्ही जेव्हा पेमेंट स्क्रीनशॉट पाठवाल, पत्ता तुमचा पूर्ण पत्ता पाठवाल, त्याच्यानंतर तुम्हाला अजून दुसऱ्या नव्या ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल. आणि त्या ग्रुपचं नाव आहे अखंड स्वास्थ्य. अखंड स्वास्थ्य 24 जुलै या नावाचं ग्रुप राहील. या नव्या ग्रुपमध्ये तुम्हाला झूम मीटिंग लिंक त्याच ग्रुपवर येणार आहे. आपलं आरोग्य आपल्या हातात या ग्रुपवर येणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला नव्याने ग्रुपमध्ये जॉईन करून त्याच्यात दिलं जाईल. येस, तुम्हाला जे काही प्रश्न आहे का, अजून काही कोणाचा प्रश्न आहे का? सगळे 4 स्क्रीनवरनं गायब झालेली मंडळी. गुजर मॅडम, काय प्रश्न आहे का? गुजर ताई, तुम्ही स्क्रीनवरती अजून आहात हजर, काय प्रश्न आहे का? अजून 2-3 जण आहेत स्क्रीनवरती, तुमचे काय प्रश्न असेल तर बोला. अदरवाईज आपण या ठिकाणी थांबूया. सर थांबायचे. गवळी सर थांबायचंय का आपल्याला? कारण जवळजवळ 52 लोक आहेत स्क्रीनवरती. येस, थांबूया आपण आता सोमनाथजी. येस, तर आज आपण या सगळ्या आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी आपण दिला. आपलं आरोग्य आपल्या हातात हे जाणून घेण्यासाठी या आले. लवकरात लवकर आपण आपली नाव नोंदणी करूया. उद्या भेटूया. उद्याच्या मीटिंग मध्ये 8 वाजता. आपले नाव नोंदणी लवकरात लवकर करून घ्या. जे ग्रुपवर आलेले आहेत त्यांना सगळं माहिती मिळालेलीच आहे. जे लोक ग्रुपवर नाही त्यांच्याशी आमचा कधी परत तुम्हाला तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. त्या व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून तुम्ही हाय केलं तर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. धन्यवाद. आपण इथं थांबूया. जय गुरु.